गोष्टी इच्छापत्राच्या, टेल्स ऑफ विल अशा कार्यक्रमाची, अशा नावाने आपण हा कार्यक्रम करतोय. अनेक दिवस माझ्या मनात हा कार्यक्रम करणं होतं. अं, पूर्वी काही हिंदी पिक्चर्स मध्ये मृत्यूपत्र, विल किंवा इंग्रजी पिक्चर्स मध्ये सुद्धा ह्याच्या आजूबाजूला अनेक घटना, घडामोडी आणि कथा, कथानक सुद्धा घडलेली आहेत. आणि त्यामुळे इच्छापत्र, मृत्यूपत्र, विल, मृत्यू, मृत्यूनंतर ते जग, मृत्यूच्या आधी, हे सगळं असं अफाट आकर्षित करून घेणारं प्रकरण आहे. आणि म्हणून त्याच्या जोडीने आकर्षित करून घेणारं असं एक डॉक्युमेंटेशन म्हणजे इच्छापत्र. हा कार्यक्रम प्रश्नोत्तरांचा आहे आणि प्रश्नोत्तर म्हटली की एक मोठं नाव कायम समोर येतं, तो म्हणजे यक्ष प्रश्न. यक्षाने विचारलेले प्रश्न ते युधिष्ठरला विचारले आहेत. आता कोणी कोणाला विचारलं ह्याच्या नादाला न लागता काय विचारलं आणि काय उत्तर दिलं हे फार महत्वाचं आहे. मग किती प्रश्न विचारले आपलं ठरलंय. आपण अगदी अथर्व आनंदापासून ते आजपर्यंत आपण प्रत्येक वेळेला हेच म्हणत गेलो की नक्की उपयोगाला काय येतं ह्याच्या मागे लागावं माणसाने. मग कोणी विचारला, काय विचारला, त्यापेक्षा काय विचारला ना त्यांनी प्रश्न, की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, असं त्या यक्षाने युधिष्ठिराला आपण म्हणू त्याला विचारलं, की बाबा त्याशिवाय तुला काय या जलाशयातलं पाणी मिळणार नाही. आणि पाणी मिळणार नाही हा भाग एक झाला, आणि तुझे जे काही भाऊ इथे मृत्यू पावलेले आहेत ते पण जिवंत होणार नाहीत, अशी कथा आहे. आता कथेवरनं आपण बीजावर येऊया. प्रश्न असा आहे की जगातले सर्वात मोठं आश्चर्य कुठलं. युधिष्ठिर झटकन उत्तर देतो, कदाचित त्याला अनेक कंगोरे असू शकतील. तो म्हणतो की दररोज असंख्य प्राणी मृत्यूच्या दारात जात असताना सुद्धा जे जिवंत आहेत, मृत्यूच्या दारात जाताना पाहणारे जे जिवंत आहेत, त्यांना मात्र आपण अमर आहोत असं वाटतं. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आहनी आहनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम. भूतानी गच्छन्ति यम मंदिरम आहनी आहनी. अनेक लोक यम मंदिरामध्ये, यमाच्या दारी रोज रोज जात असतात. शेषाः स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. शेषाः म्हणजे उरलेली लोक, स्थिरत्वम इच्छन्ति की आपण काय कुठे जायला नाही, अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहेत, ह्याच्यापेक्षा जास्ती आश्चर्य कुठलं. तर अशा नोटवर आपण हा कार्यक्रम सुरू करतोय की इच्छापत्र याच्याकडे आकर्षित होणारा माणूस, ते करणारा माणूस, मी अमर आहे या भ्रमातून मोकळा झालेला असतो, सुटलेला असतो. तेव्हा अशा भ्रमातून सुटलेल्यांना किंवा अशा भ्रमातून सुटू पाहू शकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना, आणि अजूनही न सुटणाऱ्यांना पण पुढे सुटण्याची शक्यता असणाऱ्यांना हा कार्यक्रम समर्पित आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये जिच्याबरोबर मी गप्पा मारणार आहे तिचं नाव आहे गौरी. गौरी स्मिता दातार आणि गौरी रास्ते, त्यामुळे तिला कोणी स्मिता म्हणतं, कोणी गौरी म्हणतं, आणि तिचं नाव सुद्धा खाली आता तुम्ही स्मिता गौरी असं पाहत असाल. गौरीची माझी ओळख खूप पूर्वीची, म्हणजे काही 9 महिन्यापूर्वीची. पण ती खरोखरच खूप पूर्वीची असल्यासारखी गोष्ट घडल्या. अमेरिकेत असताना ओळख झाली आणि त्यावेळेला तिने काही गाणी मला रेकॉर्ड करून पाठवली होती. अप्रतिम गायली तिने गाणी, आणि ती भगवद्गीतेवरची होती. आणि त्याच वेळेला भगवद्गीतेची 17वी बॅच त्यावेळेला सुरू होती. आणि त्यावेळेला तिला मी म्हंटल की का ग, हे आपण आपल्या भागात घेतलं तर आपण करूया. हे पहिल्यांदा म्हणाली चालेल का, म्हटलं चालेल का म्हणजे पळेल. आणि तिने पहिल्यांदा जी जुनी रेकॉर्ड करून पाठवलेली गाणी होती, भगवद्गीतेच्या सेशनमध्ये आलेल्या सर्वांना तिचा आवाज ऐकलेला आहे. तर तिने पुन्हा ते रेकॉर्ड करून पाठवली की आता बघ डीजी कसं वाटतंय हे. म्हणजे ही जी ड्राईव्ह फॉर एक्सलन्स अँड ड्राईव्ह फॉर क्लोजर, ही फार मोठ्या घटना त्याच पहिल्याच भेटीतच झालं होतं आणि ते जुळून गेलं सगळं. मग आहा, वेळ पाळणारा, क्वालिटी जाणणारा आणि भरभरून देणारा, अशी तीन गुणविशेष तिच्या बरोबर आहेत. गौरी सेंट्रल बँकेमध्ये होती जॉबला, आणि काय धाडसी आहे, 42व्या वर्षी तिने व्हीआरएस घेतली. आणि तिच्यानंतर तब्बल 12 वर्षांनी माझा व्यवसाय सुरू केला. तर हा आमच्या वयातला अंतर. म्हणजे 2001 साली तिने व्हीआरएस घेतली आणि 2001 साली मी जॉब सोडला, म्हणजे व्यवसायात आलो. मी सुरू केलं त्याला तिने संपवलं, असा एक भाग आहे. सो हम आप जहां से शुरू करते असं काहीतरी ते वाक्य आहे, तसं ते झालं. पण हरहुन्नरी आहे. आणि
न्युमरॉलॉजी, हँडरायटिंग हा ती म्हणते अभ्यास आहे, पण मी पाहिला, अनुभव घेतलाय, गाढा अभ्यास आहे. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट तिच्यातली म्हणजे ऍप्लिकेशन ओरिएंटेड. दिस मस्ट बी युज्ड, सांग तसं. आणि एक मोठं श्रेय तिच्या नावावर आहे, ते म्हणजे भगवद्गीता कॉफी शॉप हा नाटकाचा जो पहिला प्रयोग झाला, तो तिच्यामुळे झाला. त्याच्यामुळे झाला असं म्हणण्याचं कारण म्हणजे आमची पहिली इन पर्सन भेट जुलै 2025 मध्ये झाली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या म्हणजे उत्तरार्धात झाली, 15 जुलै नंतर. आणि पहिला प्रयोग झाला फुल हाऊस 17 ऑगस्टला. हा तिच्या कामाचा उरका आहे, हे करायचं आहे. आणि मजा आली होती. एक घटना सांगतो कशासाठी, कारण इच्छापत्रासाठी ही गंमत चालू आहे म्हणून, की अव दक्षिणात्तात या रुचेमध्ये असं एक म्हटलं जातं की म्हणजे दक्षिणी दिशा यमाची, सातत्याने वेळेचं भान. गोष्ट भगवद्गीतेची, कॉफी शॉप भगवद्गीता हे करत असताना वेळेकडे लक्ष होतं. म्हटलं हा कार्यक्रम 90 ते 95 मिनिटाच्या पुढे गेला नाही पाहिजे, असं दोघे आमचं होतं. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा शेजारी डाव्या हाताला बसलेली होती. म्हटलं तिला आनंद देण्याचा एकच मार्ग आहे की कार्यक्रमाच्या मध्यात आणि शेवटी तिला फक्त घड्याळ दाखवायचं. येस. आणि त्यावेळेला ती एवढी खुश झाली. 1 मिनिट 32, 1 तास 32 मिनिटं असं पाहिल्यानंतर ती खुश झाली. अशी वेळेची भरभरून जाण असलेली अशी ही गौरी. तिची आज आपण गमती जमती अशी मुलाखत घेणार आहोत. तर गौरी, तुझं स्वागत. येस. मग तुला काही प्रश्न विचारू का? हो, अगदी जरूर. पहिला प्रश्न साधा आहे प्रश्न, की त्यात सुभाषिताशी निगडीत आहे, की काय एवढ्यात कुठे काय वेळ आली का माझी? बरंच काही जायचं आहे पुढे अजून. 25शीतला बरोबर. मनुष्य असं म्हणणं एक वेळ समजू शकतं, पण 75 उलटून घेतलेली माणसं सुद्धा आवाज आलेली पंढरपुराच्या न्यायाने परत येतात सातत्याने. अगदी बरोबर. तर काय करायचं इच्छापत्र करून? किंवा असं मोठं काय आहे माझ्याकडे, की काही 15 बंगले आहेत, 4 हवेल्या आहेत, 2 राजवाडे आहेत, आणि काही खरंय. पेट्या सोन्याने भरल्यात, त्यातल्या पेट्या काही कुठे ठेवल्यात हे मलाही माहिती नाहीये. अशी एकंदर संपत्ती असलेल्या माणसांनी करणं ठीक आहे. हे काय आहे? असं कशाला? अगदी महत्वाचा प्रश्न आहे, की आता हा प्रश्न एवढं तेवढं किंवा क्वांटिटीचा नाहीये. हा आत्ताच्या परिस्थितीजन्य हा प्रश्न आहे, की हं. हल्लीच्या वारसांना वेळ नाहीये. वा. पूर्वी कसं भरपूर संपत्ती असली आणि नव्हतं तरी सामंजस्य होतं. म्हणजे 21 वर्षाचा भाऊ आणि 5 वर्षाची बहीण एवढं कॉम्बिनेशन असलं तरीही मोठा भाऊ धाकट्या बहिणीची लग्नापर्यंतची योगक्षेम करायचा. हं. परंतु आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब आलं, प्रॉपर्टीच्या किमती पण अतिशय आसमानाला भिडल्या. तर त्यामुळे आता संपत्ती नावावर करून घेण्यासाठी असा ॲटिट्यूड असतो, की होईल आपोआप. मला 1-2च अपत्य आहे किंवा एकच मुलगा आहे. तर माझ्या मृत्यूनंतर हे सगळं त्याचंच आहे किंवा तिचंच आहे. होईल आपोआप. तर आपोआप आता काहीही होत नाही. पूर्वीही होत नव्हतं, पण ती मानसिकता बदलली आता. आता गोष्टी कराव्या लागतात. आपोआप काही होत नाही. तर वारसांना कमी त्रासात आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपली स्थावर आणि जंगम म्हणजे मूव्हेबल आणि हं. इमूव्हेबल संपत्ती देण्याचा एकच मार्ग आहे. इच्छापत्र, मृत्यूपत्र, व्यवस्थापत्र किंवा विल ही सगळी पॅरलल नावं आहेत त्याला. अच्छा. हं. पण असं आहे, खरंच एक मला पुढचा प्रश्न असा आहे, तू म्हणालीस ना स्थावर आणि जंगम, म्हणजे मुव्हेबल आणि इममुव्हेबल प्रॉपर्टीचा तू उल्लेख केलास. त्यात आपण बरोबर. असं म्हणू की मला फारसं याच्यातलं कळत नाही, पण तरी सुद्धा सोनं घरात असेल तर ते मुव्हेबल असेल, पण बँक अकाउंट माझ्या मते इममुव्हेबल असू शकतं असं मला वाटतं. पण नाही, बरोबर? नाही. नाही. मग आता इथे माझा प्रश्न येतो, की भाई अगं माझं बँक अकाउंट, समजा मी, माझी बायको किंवा माझे वडील आणि मी, किंवा माझे वडील, आई आणि मी, असे आयदर ऑर सर्व्हायव्हर नावाने उद्योग केलेले आहेत आम्ही, की कोणी कधी काही चेक काढू शकतो, काही कोणी करू शकतं. असं असताना कशाला पाहिजे? बरोबर, की आपल्या खात्यातली शिल्लक रक्कम किंवा आपल्या नावे असलेले म्युच्युअल फंड किंवा गेन बॉन्ड्स, विविध चल संपत्ती आपण त्याला म्हणू, हम्म. मूव्हेबल प्रॉपर्टी हम्म. जरी जॉईंट नावाने असली तरी हा सगळा प्रश्न आपण गेल्यानंतरचा आहे.
आपण वरती हम्म. गेल्यानंतर उर्वरित संपत्ती कुणाला मिळायला पाहिजे? अर्थातच आपल्या वारसांना किंवा लाभार्थींना. वारस म्हणजे हा प्रश्न लाभार्थी वारस या दोन्हीसाठी ऍप्लिकेबल आहे. तर हम्म. तो मिळण्याचा हा मार्ग आहे. आता नॉमिनेशन आपण म्हणतो की नॉमिनेशन आहे बँकेत केलेलं, तर नॉमिनी हा विश्वस्त असतो. त्यांनी पैसे ताब्यात घ्यायचे, परंतु त्याच्यावर त्याची मालकी नसते. ती हम्म. मालकी विल द्वारा होऊ शकते. म्हणजे पुन्हा तेच की तू म्हणतेस की आपण की नॉमिनेशन आणि वारस किंवा नॉमिनेशन आणि ती संपत्ती ज्याच्या नावावर जायला पाहिजे याच्यामध्ये हा फरक आहे. हा टेक्निकल उद्योग सगळा भाग चाललाय आता. म्हणजे तो हळूहळू तू बरोबर. उलगडून सांगशीलच तसं. पण हो. म्हणजे समजा असं विचार कर की म्हणजे अगदी एकदम वेगळाच प्रश्न तुला विचारतो. सुरुवात तिथून चालू करतो. धरून चाल, विल झालं, विल लिहिलं, आणि असं पिक्चर मध्ये अनेकदा बघितलेलं आहे की विलच बदलून टाकलं कोणीतरी, म्हणजे असं. तर मग बरोबर. हे ठेवायचं कुठे? कारण ज्या संपूर्ण संपत्तीचा गोषवारा ज्याच्यात आहे ते कागद केवढी मोठी व्हॅल्यू असेल त्याला, बरोबर. मग हे बरोबर. काय करायचं? बरोबर. तर आपण मृत्यूपत्र ठेवावं कुठे हा प्रश्न आहे, नाही का? तर ते मृत्यूपत्र आपली घराची कागदपत्र आहेत ना तिथे ठेवून द्यायचं. कारण हिंदी सिनेमाने फार याला ग्लोरीफाय केलंय की भिंतीत लपवून ठेवलं, वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितलं. आपल्याला इतकं काही सांगायची गरज, इतकं काही करायची सिक्रेसी गरज गरज नाही. परंतु त्या मृत्यूपत्रात काय लिहिलंय हे मात्र नक्की गुलदस्त्यात ठेवावं. कारण शेवटी हा अ, आपल्या इच्छेचा प्रश्न आहे की नाही. म्हणजे जे विल करते लोक आहेत ते आपल्या इच्छेने संपत्ती वाटतात, ते वारसांच्या इच्छेने संपत्ती नाही वाटत. तर हम्म. त्यामुळे तिथं भांडणाचा प्रश्न येतो. ताईला FSI कशाला दिला, तिला तर सगळं तिला सासरचं मिळणार आहे किंवा काही लाईक दॅट. भरपूर गोंधळ होऊ शकतात की आई वडील सहानुभूतीने विचार करतात की एखाद्या मुलाला कमी आहे म्हणून त्याला मी हे देऊन टाकलं. पण हे आधीच गौप्यस्फोट केला तर याच्यावरनं अतिशय मारामाऱ्या होऊ शकतात आणि त्या आई वडिलांचं जीणं हाराम होऊ शकतं की का मी हे विल केलं. असा आपल्याला पश्चाताप व्हायला नको. त्यामुळे वारस काही इतकी फार चौकशी करत नसतात, ते त्यांच्या संसारात मग्न असतात. तोवर सांगायचं बाबांनो वेळेवर विल केलंय, घराची कागदपत्र ठेवलीये, तिथं ते ठेवलेलं आहे, सील करून ठेवलंय. बस एवढी बस खबरदारी असं घेतली असं. पुष्कळ झालं. आता गौरीबद्दल अजून एक माहिती सांगतो आणि मग पुढच्या प्रश्नाचं महत्व कळेल. की अब तक 56 असा कसा पिक्चर होता की नाही, तसा अब तक 350 असा तिचा. मग अब तक 350 म्हणजे आतापर्यंत तिने 350 व्हील्स केलेली आहेत. मग आता 350 व्हील केल्यानंतर गौरी मला तुला असा एक प्रश्न आहे की माझा की सिंदाबादच्या सफरी जशा आपण पाहिल्या, तशा सुरस आणि चमत्कारिक कथा ज्या आहेत, तशी एखाद दोन सुरस आणि चमत्कारिक कथा सांगतील का विल या एकंदर टेक्निकल विषयात शिरण्याच्या आधी? की आता तू हो. म्हणालीस बघ की आई वडिलांचं जीणं हराम झालं, ते कशाला केलं इथून सुरुवात झाली. त्यापेक्षा न करता बरोबर. गेलो असतो तर आताही आनंदात राहिलो असतो, नंतरही आनंदात राहिलो असतो, त्यांचं काय होईल ते होईल. तर खरंय. अशा काही खरंय. सुरस चमत्कारिक विनोदी अशा काही एखाद दोन कथा असतील तर सांग ना, आपण मग ते घेऊन हो. आपण अगदी. पुढे जाऊया. हो. बरोबर. विनोदी कथा तर खूप आहेत. म्हणजे पार अगदी विल करायला आम्ही गेलो तर 80 वर्षाचा माणूस म्हणतो की असं करा, माझा विचार तर आता झालाय विल करायचा, पुढच्या महिन्यात करू. आणि ती सुरज चमत्कारिक नाही म्हणता येणारी, खरी फॅक्च्युअल हे घटना घडलेली आहे. तर त्यावेळेस पुष्कळ समजावून सांगितलं. मग ते तयार झाले. त्यांना विलचा ड्राफ्ट सुद्धा बनवून दिला. परंतु मुलगी अमेरिकेहून येईल की आपण करतो, तिला एकदा दाखवतो, ह्या टाईप त्यांनी वेळ पूर्ण म्हणजे केलं नाही ते विल. आणि आम्ही लिटरली 15 दिवसांनी त्यांच्याकडे गेलो की आता तुम्ही सांगितली होती तारीख, तर आता हे फायनल करू. तर तिथे गंभीर वातावरण, त्यांच्या फोटोला हार घातलेला होता. हो. म्हणजे किती काळाला गृहीत आपण धरतो आणि किती म्हणजे इतकं वाईट वाटलं. सगळी तयारी होती पण कालहरण केलं त्यांनी आणि वाईट अशुभस्य नाही शुभस्य कालहरणम केलं. त्यामुळे हा. ते हार खोटच हार होता. ती मुलगी म्हणजे सगळ्यांना ते पश्चातापाचे मागून काही उपयोग नाहीये हे. हम्म. हम्म. आता अजून एक सुरज चमत्कारिक म्हणजे माझ्याकडे कहाण्यांची पोतडी आहे.
किंवा उघडतील. भावनांच्या आहारी जाऊन मृत्यूपत्र करू नये. नातवाच्या मुंजीत आजोबांनी अगदी आयटी डिक्लेअर केलं भर मांडवात, माझा हा बंगला मी माझ्या या नातवाला देतोय. आणि कालांतराने हे सगळं विसरून गेलं. रजिस्टर विल डॉक्युमेंट करून मुंजीची गिफ्ट त्यांनी दिली. ह्या सिमिलर पॅरलल माझ्याकडे 3 स्टोरीज आहेत. काही कालांतराने त्याला धाकटा भाऊ पण झाला आणि नंतर ते आजोबा वगैरे गेले आणि तो मोठा भाऊ म्हणला, छे छे, हे सगळं मला आजोबांनी दिलंय, तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे आई वडिलांसकट बाहेर जाण्याची वेळ आली. म्हणजे हो. किती गल्लत झाली. त्या आजोबांनी अगदी असं कौतुक म्हणून केलं, ते कुठे त्याचे गोंधळ झाला. अजून एक त्याची कथा आहे की ते विल केलेलं आजोबांनी मोठा बंगला त्या नातवाला दिला आणि काही वर्षांनी त्या मुलाचं लग्न ठरलं, लग्न झालं आणि ती म्हणजे घटना सगळे आई वडील तर मधली पिढी विसरून गेली होती, परंतु त्या मुलाची सासूबाई म्हणाली की अहो आई बाबा, आता तुम्ही कुठे राहणार. म्हणजे त्यांना शॉक होता त्या मुलाला आणि हम्म. म्हणजे प्रत्यक्ष वारसाना. ती म्हणाली की आता आम्ही राहणार ना इथे, माझ्या जावयाला हे दिलेलं आहे. म्हणजे किती हे कुठल्या कुठे कनेक्शन गेलं की भावना आणि व्यवहार याचा हम्म. गोंधळ घातल्यामुळे. किंवा एक व्यसनाधीन मुलगा होता, तर त्या आई वडिलांनी त्या मुलाला फक्त अन्न वस्त्राचा अधिकार दिला आणि सुनेला तो फ्लॅट दिला, बंगला दिला, फ्लॅट नव्हता बंगला होता. तर पुढे घटना अशी झाली की ती नातवंड तेव्हा मायनर होती बिचारी, त्यामुळे त्यांनी सुनेला दिला. म्हणजे ही ड्राफ्टिंग मधली मोठी चूक आहे. तर त्या सुनेने पुढे दुसरं लग्न केलं, म्हणजे तो गेलेला होता मुलगा. नंतर त्या सुनेनी दुसरं लग्न केलं आणि त्या बंगल्याचे त्या मुलं हॉस्टेलला टाकली गेली आणि ती सून सुद्धा गरीब बिचारी झाली आणि त्या भलत्याच्या बंगल्यात भलती लोकांनी म्हणजे ती राहायला लागली ना. तो आहे नवा का? नवरा, त्याची माणसं आणि म्हणजे जो मूळ अधिकार होता, ज्या उद्देश होता, तो डिफीट झाला ना इथे. मग हा. नंतर अजून इतक्या घटना आहेत माझ्याकडे. सूरज मग त्यातली चमत्कारिक तर एखादी खूप अशी, आहे. मग त्यातली अशी विनोदी, अरे काय अलिबाबाची आहे गुहा आता, अशी अलिबाबाची आहे का गुहा एखादी? सापडलेली. हा, छान. हा. एक गोष्ट सांगते. हम्म. म्हणजे एक नातू आला आमच्याकडे आणि त्यांनी ते कागदपत्र शोधतात मुलं, तशी शोधली व्यवस्थित, कारण आम्ही मूळ कागदपत्र मागतो. तर त्या मालमत्ता पत्रक आणि ते सगळं त्यांनी छान रीतसर डॉक्युमेंट आणून दिली, मृत्यूपत्र वगैरे होतं. त्याच्याबरोबर काही कानडीतले उतारे होते अगम्य. तर तो नातू म्हणला, हे पण माझ्या आजोबांच्याकडे होतं, बघाव मॅडम हे काय आहे. तर माझी ज्या वकिलीणबाई आहेत, भाचीच माझी वकील आहे, तर तिने ते कागदपत्र ऑनलाईन सगळं शोधलं. तर त्याचे काही कोटींमध्ये ते पैसे मिळाले. त्या वा नातवाला वा. पत्ताच नव्हता, आपली इथं कर्नाटकात जमीन आहे. आणि म्हणजे एक कागदपत्र शोधताना त्याच्यात हम्म. एवढा मोठा खजिना मिळाला. हा. असे शेअर्स मिळतात जुने. मग नंतर काही ठिकाणी म्हणजे ठेवलेलं, इथे इथे आमची म्हणजे चिठ्ठ्या सापडल्या ऐकायला की ह्या ह्या लोकांना मी पैसे दिले होते अमक्या तमक्यासाठी. आणि कमाल म्हणजे ते, म्हणजे काही उपयोग नाही असं वाटलं होतं, पण त्यातली बरीच वसुली झाली. असं वा. किती अलिबाबाचे खजिने सापडतात कागदपत्र सापडतात. शोधताना. त्याच्यावरून मला कसं जाणवलं, म्हणजे से इफ यू स्टार्ट विथ द प्रोसेस, की आता मी तुला सांगितलं की चल माझं विल करायचंय, असं धर. आणि तू पहिल्यांदा माझ्याकडे काय मागशील, म्हणजे अपार्ट फ्रॉम माझं नाव हे न ते, मला काय काम करायला सांगशील, होमवर्क काय करायला सांगशील मला? बरोबर. हा. करू. तर हं. हे सगळं टाळण्यासाठी आणि वकिलांकडच्या आशिलांना, कारण आमचे आशील सगळे 60 अबाव रिटायर झालं की माणसांना सुचतं की आता मात्र मृत्यूपत्र करायला पाहिजे. तर आम्ही एक प्राथमिक माहिती असा एक सर्वंकष फॉर्म बनवलाय, म्हणजे ज्या पद्धतीने डॉक्युमेंट होतं. तर त्याच्या सुद्धा कथा आहेत गमती गमतीच्या. म्हणजे त्या माणसाने स्वतःचं नाव शशी अमुक तमुक असं भरलं होतं. प्रत्यक्ष कागद सगळं आल्यावर नाव होतं व्यंकटेश. आम्ही म्हटलं, हे व्यंकटेश कोण, तुम्ही तर शशी म्हणून फॉर्म भरलाय. तो म्हटला, मीच व्यंकटेश, कागदपत्री माझं नाव व्यंकटेश आहे. तो माणूस पण विसरून गेला होता की आपलं नाव व्यंकटेश आहे. मग ते सगळं डॉक्युमेंट घेताना आम्हाला ही सगळी काळजी घ्यायला लागते. हं. फ्लॅट नंबर चुकलेले असतात, प्रत्यक्ष फ्लॅट नंबर 2 आणि तो 2 नसतोच, 3 असतो मालमत्ता पत्रकात. तर असे मग हं. करेक्शन डीड करा, म्हणजे टायटल सुधारून घेणे. या टेक्निकल गोष्टी इतक्या उघडकीस येतात, तर त्यासाठी
रीतसर आम्ही कॉलम वाईज फॉर्म भरून घेतो की तुमच्या नावे काय काय आहे, स्वतःच्या वडिलार्जित काय काय आहे, अमक्या गावी जमीन अमुक तमुक त्याचे सातबारे, किंवा स्वतःच्या वाटणीस आलेली जमीन त्याचे सातबारे, मालमत्ता पत्रक, नंतर बँकेत हम्म, असलेल्या पावत्या. मग त्याच्यात आता ते नेहमीचा एक प्रश्न आहे की आता या पावत्या तर सारख्या रिन्यू होत्या, तर हे का मागताय, किंवा म्युच्युअल हम्म, फंड आम्ही सारखे बदलतो, हे सगळे प्रश्न येतातच हम्म, ओघाने. हम्म. तर आपण इतकं सोपं केलंय की त्याच्या मोठ्या याद्याच्या याद्या देण्याचं वाचवलंय. बँकेचा कस्टमर आयडी द्यायचा, क्लायंट आयडी द्यायचा, अकाउंट नंबर मात्र द्यायचे, सेव्हिंग अकाउंट. आणि ते सुद्धा कमीत कमी अकाउंट असावीत असं आम्ही आवाहनच करतो की 10-12 बँकेत खाती नको नको, पसारा आवरा. हे हा, सगळं क्या बात है. सायमल्टेनियसली हम्म, काउन्सेलिंग चालू असतं. हम्म, आणि मग हम्म. म्युच्युअल फंडचा क्लायंट आयडी म्हणजे डॉक्युमेंट अत्यंत प्रिसाईज टू द पॉइंट, कारण कायद्याचं तत्व आहे जास्त बोलायचं नाही, जास्त माहिती लिहिली आपण गुंतत जातो. तर वा. त्यामुळे ते अतिशय ते मुद्देसूद लिहायचं आणि त्याचं कसं ड्राफ्टिंग करायचं, त्याच्यात कितीतरी कलमं असतात. नाही तर हम्म. हल्ली गुगल आहे आपला मित्र, ह्याचा ड्राफ्ट घेतला मी माझं बनवतो, असं नाही असं म्हणजे, चालत. पण तू आता म्हणालीस हा सगळा धांडोळा घ्यायचा, म्हणजे मी कुठनं विचार करतोय की इच्छापत्र करणं वगैरे वगैरे, ते इच्छापत्र होणं, ते बदलणं, त्याचा पुढे उपयोग होणं न होणं वगैरे वगैरे वगैरे. पण आता या क्षणाला मला त्याचा काय उपयोग आहे? अं, तर मला असं तू बोलता बरोबर. बोलता असं जाणवलं की एक धांडोळा घेतला जाईल का, असं मला वाटून गेलं की ठीक आहे, तू बस बरोबर. आणि काय रे बाबा केलंयस, काय जमवून ठेवलंयस, की टॉलस्टॉयचं की बरोबर. कोणाची तरी ती गोष्ट होती की तो माणूस धावत गेला धावत गेला धावत गेला आणि किती हा. धावलाय शेवटपर्यंत कळलं नाही, आणि धावता धावताच बरोबर. तो गेला. मग निदान बरोबर. किती किलोमीटर धावलं एवढा तरी धांडोळा घेता, हे हे ऍडव्हान्टेज असू शकतो का, की बाबा एवढे दागिने आहे, तेवढे हे आहे, एवढे फार नसेल बरोबर. तरी जेवढं काय आहे ते तेवढं तरी आहे, असे बरोबर. ऍडव्हान्टेज. हा ऍडव्हान्टेज खूप. मोठा झाला असं कोणी तुला असं कोणी सांगितलं की छान झालं याच्यामुळे आम्हाला बघता आलं सगळं हे असं? असं तर सगळेच सांगतात. वा. म्हणजे मला डबल आशीर्वाद मिळतात आमच्या टीमला की हा, हा, जेवढं वाटलं होतं तेवढं कठीण काम नाहीये, हे हा, तुम्ही हा. सोपं काम केलं. आणि हम्म, वारसांचे पण आता मी जी 15 वर्षापूर्वी जी विल केली होती ती आता एक्झिक्युशनला पण आली आहेत. तर हम्म, असे आम्हाला वारसांचे फोन येतात की तुम्ही रजिस्टर विल जे करून ठेवलं होतं आमच्या आई वडिलांचं, हम्म. त्यामुळे आता ते दोघं नाहीयेत, आम्ही हे सगळं विकलं आणि यावर काही टॅक्स आत्ता तरी भारताच्या नियमाप्रमाणे पडत नाहीये. ते वा. सगळे पैसे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून आम्ही ते परदेशी पण घेऊन गेलो आणि थँक्स फॉर द रजिस्टर विल असे त्या वा, वा. वारसांचे आम्हाला दुवे मिळतात. आणि ते लोक सुटकेचा निश्वास टाकतात ज्यांचं विल केलंय ना. तर ते म्हणजे असे छान छान कमेंट्स आहेत की आता मृत्यूपत्र केलं, आता मी माझ्या ट्रिप्स करायला आम्ही मोकळे झालो, 4 धाम करून येतो, आता मृत्यूपत्र केल्यावर निश्चिंत झालो आम्ही मनाने. वा. असं 100% एक शांती येते मनाला. आहा. आहा. तर पण आता म्हणजे समजा आता धरून चाल की बाबा एखाद्या माणसाने 30व्या वर्षी मृत्यूपत्र केलं, त्या माणसाचे नक्कीच मी पाय धरीन की एवढ्या लहान वयात त्याला एवढी जाणकारी किंवा जाणते पण किंवा नेणते पण असतं ना, तसं काहीच वाटून गेलं की अं, एवढ्या त्यांनी 30 वर्षाला केलं, मला बदलायचं आहे ते, तर किती वेळा बरोबर. बदलू शकतो मी? बरं, परत माणूस आहे मी की एखाद्याबद्दलच की हा हा अजिबात नको आता मला, असं म्हणून त्याला अरे आधी देऊन ठेवलाय आता काय करू, ह्या असे विचारांनी हवाल दिलू शकतो एखादा माणूस. तर काय आहे? म्हणजे हे काय, व्हॉट इज दिस ऑल अबाउट? बरोबर. तर असा नियम आहे की मृत्यूपत्र एकदा केलं म्हणजे काळ्या दगडावरची रेग. आता हा फ्लॅट कसा विकू, मी हा दागिना कसा विकू, मी तर लिहून ठेवलंय. अजिबात नाही. तुम्ही त्या त्या टप्प्यावर मृत्यूपत्र जरूर बदलू शकता. अगदी असं रोज एक नवं मृत्यूपत्र सकाळ झाली की अरे हा चांगला वागला असं करू नये असं. आणि बिलकुलच करू नये. परंतु मृत्यूपत्र हे बदलता येतं. तुम्ही त्यातलं, कारण स्वतःच्या कष्टाने मिळवलेली ही संपत्ती आहे, स्वकष्टार्जित. हम्म. त्यासाठी आम्ही हे पूर्णपणे लिहित असतो की इतकी इथे इथं मी नोकरी केली किंवा असा असा व्यवसाय केला. पहिला पॅरेग्राफ महत्वाचा असतो.
हम्म, आणि त्याच्यात सगळं असतं की आमच्या आहे माझी मुलं, ही माझी हम्म. बायको, ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, तर किंवा बायकोच्या नावावर आहे, हम्म. त्यामुळे सिंगल विल करावं का जॉईंट विल करावं हे जरा त्याचे फार सूक्ष्म विषय हा आहेत. आपण हा त्याच्याकडे नको जायला. पण प्रत्येकाने पार्टनरचा राईट आहे तो नक्की प्रोटेक्ट करावा, नाही तर त्याच्यासाठी माझ्याकडे तो खूप करून कहाण्या आहेत. माझा मुलगा देवगुणाचा आहे, तो माझ्या बायकोला नक्की बघेल. पण काय झालं असं की तोच मुलगा 72व्या वर्षी कॅन्सरनी गेला आणि हो हो त्या सुनेनी आणि त्या नातवानी आपली 92 वर्षाची आजी नणंदांच्या म्हणजे त्याच्या आत्यांच्या दारात आणून सोडली की आता माझे वडील काही नाहीयेत, ही तुमची आई आहे, तुम्ही हिला सांभाळा. तोवर फ्लॅट विकून झालेला होता, शेअर्स होते त्या आजोबांचे, आणि सगळं त्या आजींना परस्वाधीन जीणं जगायला लागलं. कारण मुलावर देवगुणाचं असं आता कोणी नसतं, असा आता आमचा अनुभव आहे. सामंजस्य, देवगुणाचं हे शब्द आता पुस्तकात राहिले. आता पैसा हा देव झालाय ना, त्यामुळे ही सगळी आता करायला हवं हे विल. अदरवाईज विल. त्या मुलांना प्रूव्ह करायला लागतं की हेच माझे आई वडील आहेत. हा ते हा कसं प्रूव्ह करणार? मग हेअरशिप सर्टिफिकेट आणा. त्यासाठी सगळ्या वारसांनी एकत्र यायचं, कोर्टाकडे अर्ज करायचे, स्टॅम्प ड्युटी भरायची त्यासाठी, नंतर ते सगळी कागदपत्र एकत्र येऊन दाखल करायची. केवढे मोठे इश्यूज आहेत. हम्म पैसे जातात ते जातात, तोवर प्रॉपर्टीची धुळदाण होते. कारण हम्म. कोण मेंटेन करणार? लाईट बिल भरणे, सोसायटीवाले वैतागतात, त्यांचा मेंटेनन्स कोण भरणे, त्या खरंय. बंगल्याची दैना होते फ्लॅटची. त्यामुळे मग हेअरशिप आणा, मुव्हेबल प्रॉपर्टीसाठी सक्सेशन सर्टिफिकेट आणा, हम्म. त्याच्यासाठी वकील नेमा, पैसे द्या, कितीतरी पाचपट खर्च येतो. हा म्हणजे आणि खर्च कोटी म्हणण्यापेक्षा सुद्धा हे सुरळीत होतं ना, म्हणजे तू जे सांगतेस हो, त्याच्यात मला हो, असा अर्थ जाणवतोय की हे जर का लिहून ठेवलं तर बरोबर. हे जे आत्ता तू जे काही सगळे सव्वा प्रसव्य किंवा हे जे असे उलटे सुलटे द्राविडी प्राणायाम जे सांगितलेस ते होणार नाहीत. ते बरोबर. सोपं जाईल असं तुझं. एक एक आउट करेक्ट, ऑफ क्युरिओसिटी करेक्ट. प्रश्न आहे मला की मी मगाशी म्हटलं ना की असे काय माझे काय 15 हवेल्या आणि 4 दाराजवाडे वगैरे आहेत का, असं तुला बरोबर. असं सांगता येईल का म्हणजे की कमीत कमी प्रॉपर्टी आणि जास्तीत जास्त प्रॉपर्टी असं, म्हणजे ऑफकोर्स आय डोंट नो, एक जनरल अंदाज येण्यासाठी की काय रेंज असू शकते एखाद्याची, या विलची काय रेंज असू शकते, किती पासून ते बरोबर. कितीपर्यंत तू पाहिलेली विल्स अशी अशी. करेक्ट, करेक्ट. मी विविध रेंज पाहिल्यात. म्हणजे तू म्हणलास मगाशी तसं वयवर्ष 32 ते वयवर्ष 100 ही हा वयाची रेंज आम्ही कव्हर केलेली आहे. पुढे बर. संपत्ती म्हणाल तर उद्योजकांची विल आम्ही केलेली आहे. त्या उद्योजकांचा अफाट पसारा असतो. शेत हम्म जमिनी, बागायती जमिनी, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक, नंतर कंपनीतले हिस्से वगैरे अशी आम्ही. परंतु एक आनंदाची बातमी अशी की प्रॉपर्टीच्या किमतीवर किंवा तुमच्या मुव्हेबलच्या किमतीवर, की कोणी कोणी विचारतात सिक्रेसी, अरे हे तर तुम्हाला आम्ही सगळंच सांगतोय. तर हो. वकिलाला आणि डॉक्टरला सगळं सांगायला लागतं, पण हो. प्रोफेशनल एथिक्स असतात की आम्ही हे हो. कुणाला नाही सांगत. आणि काय इंटरेस्ट ना, 250 लोकांचं लक्षात ठेवून हो काही म्हणजे खरंच आहे. प्रश्न नाही. हम्म. व्यवसायातली ही बांधिलकी आहे की हे आम्ही अजिबात कोणाला काही सांगत नाही एकतर. आणि ते प्रॉपर्टीच्या किमतीवर तुमच्या वकिलाचे विलचे आम्ही चार्जेस घेत नाही, ही आनंदाची खरंय. बातमी आहे. खरंय. म्हणजे तर त्यामुळे मी ते मला तुला एवढं. प्रश्न विचारण्याचं मागचं कारण असं होतं खरं सांगायचं तर की हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो, जो मी पहिला प्रश्न विचारला तसा की अरे विल करण्या इतपत माझ्याकडे काय अशी प्रॉपर्टी, असं कोणाची मनात येऊ शकतो की साधारणतः, बरोबर. किंवा म्हणून मी म्हणत होतो की कमीत कमी विल किंवा बाबा 2 रुपयाचे विल केलंस आणि 2000 कोटीचं विल केलं, एकंदर व्हॅल्यू अशी रेंज काय आहे अशी तुला सांगता येईल का हो, की हे बघ एक कमीत हो, कमी विल माझ्याकडे 5 लाखाचं झालेलं आहे आणि जास्तीत जास्त विल हे हो. आता मध्ये आलं ते 500 कोटी, असं काही तुला रेंज बरोबर, आहे का? हा. बरोबर. म्हणजे त्या बाई तर मातोश्री वृद्धाश्रमात राहत होत्या, पण एक हं? कम्फर्टसाठी की त्यांना त्यांच्या बाईला पैसे द्यायचे होते, म्हणजे त्यांना सांभाळणाऱ्या अशा. म्हणजे लिटरली त्यांच्याकडे फक्त मुव्हेबल होती आणि त्या व्याजातनं त्यांचा ते हं. वृद्धाश्रमाचे पैसे पण जात होते, त्यांना बाकी कोणी नव्हतं.
आशांचं बिल आम्ही तिथे जाऊन व्यवस्थित करून दिलेलं आहे. हम्म. किरकोळ म्हणजे त्यांच्या उपजीविकेपुरती रक्कम होती ते बिल करण्यापासून उद्योगाच्या कोटी अ, कोटी रुपयांचं कव्हर होणारे आम्ही बिल केलेली आहेत. किंवा एकच मुलगा, अपत्यच नाही, हम्म. दत्तक अपत्य अशी पण हम्म. आमच्याकडे केसेस आहे. अजून एक विषय आहे म्हणजे मतिमंद, गतिमंद अपत्य. ह्याबाबतच ह्या सगळ्या स्पेशल केसेस आहेत. करेक्ट. ह्यांच्यासाठी फार मोठी काळजी घेऊन फार विचार करून ड्राफ्टिंग तर करावंच लागतं. करेक्ट. अशा करेक्ट. रेंज खूप आतापर्यंत हाताळल्या आहेत. हम्म. हम्म. किंवा एक गमतीची म्हणजे ही गमतीची नाही म्हणत मी गोष्ट, एक एक जे मृत्यूपत्र आहे तर ते आम्ही म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये होते, ऍडमिट होते आणि ते सगळं त्यांचं ते रिकव्हरी बऱ्यापैकी झाली. पण त्यांच्या इतक्या प्रॉपर्टी होत्या तोवर त्यांनी काही विल केलं नव्हतं. मग शेवटी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून ॲम्ब्युलन्स रजिस्ट्रार कचेरीच्या दारात नेली आणि तिथे ते विल म्हणजे तो रजिस्ट्रारचा ठोका चुकला. घण घण घंटा वाजवत त्यांच्या रजिस्ट्रेशन कचेरीपर्यंत ती आली हम्म. हम्म. ॲम्ब्युलन्स. तो स्ट्रेचरवरनं त्यांना म्हणजे बस्त केलं, त्यांचे फोटो काढले, ते त्या सेन्सेसमध्ये होते. पण म्हणून मी आवाहन करते, मन बुद्धी शरीर सक्षम आहे तोपर्यंतच तुम्ही मृत्यूपत्र करा. वा. इच्छापत्र म्हणते म्हणून मी. मृत्यूपत्र म्हणलं की जरा धसका बसतो कुठेतरी. मग हा. इच्छापत्र म्हणजे आजवरचे लेख सगळे इच्छापत्र इच्छापत्र असंच लिहिलेलं आहे. कारण हा त्यालाही कारण आहे, कारण आपल्या इच्छेने वाटप, त्याच्यात पर्सेंटेज किंवा असं कोणी म्हणू शकत नाही आम्ही 2 मुलं आहोत तर आम्हाला 50-50% का नाही दिलं आमच्या आई वडिलांनी. नाही असं हम्म. म्हणू असं नाही होत. शकत. कारण हा कारण एकतर आपण तोपर्यंत फोटोत गेलेलो असतो, कोणाला विचारणार हा प्रश्न, म्हणून ते सगळं हम्म. गुलदस्त्यात ठेवायचं. हम्म. आपल्या इच्छेने वारसांना केलेलं वाटप असा त्या इच्छापत्राचा अर्थ आहे. अर्थ होतो म्हणजे माझ्या मृत्यूनंतर मृत्यू पश्चात मला काय वाटतं याचे एक्झिक्युशन होण्यासाठी त्यानंतर मला काय वाटतं आत्ता हे लिहून ठेवण्याची एक अतिशय सुंदर प्रोव्हिजन अँड दॅट टू डॉक्युमेंटेशन. की मी तोंडी सांगितलं करेक्ट. होतं त्यावेळेला हा होता हे नाही ऐकलं असल्या भानगडी न करता असं नाही. केलेलं असं एक डॉक्युमेंट. एक असं मध्ये आपल्याला आपल्या अथर्व आनंद सेशन मध्ये जॉईन झालेले किंवा श्री सुप्त आनंद सेशन मध्ये जॉईन झालेल्यांना कदाचित हे माहिती असेल. त्यावेळेला आपण म्हणतो सुद्धा की अवदातारम या श्लोकासाठी किंवा भगवद्गीतेत ज्यावेळेला कृष्ण दाता कसा असावा याच्याबद्दल तो सांगतो त्यावेळेला एक सुभाषित आपण नेहमी समजून घेतो. दानम भोगो नाशः. दान भोग आणि नाश. दानम भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य. वित्तस्य तिस्रो गतयो भवन्ति. कुठल्याही संपत्तीची त्यावर जंगम काही असेल त्याची त्याच्या 3 गती आहेत म्हणजे त्याच्या 3 दृष्टीने त्याचं होऊ शकतं की संपत्तीचं दान केलं जाऊ शकतं दानम. संपत्तीचा उपभोग घेतला जाऊ शकतो भोग. किंवा संपत्तीचा नाश होतो. दानम भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य. त्याच्या पुढचा जो ओळ आहे ती अतिशय मार्मिक आहे म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि एकंदरच का करावं. यो न ददाती. जो दान देत नाही. यो न भुंगते. जो दानही देत नाही आणि उपभोगही घेत नाही म्हणजे थोडक्यात कंजूस माणसाचं उदाहरण आहे हे. त्याचं पुढे काय होतं. यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गतिर्भवती. जो जिवंत असताना उपभोगही घेत नाही आणि जो जिवंत असताना किंवा गेल्यानंतर गेल्यानंतर तो उपभोग घेऊ शकणार नाही पण गेल्यानंतर दानही देत नाही आणि जिवंत असताना सुद्धा दान देत नाही त्याच्या संपत्तीचा नाशच होतो. की असं हे नाश होऊ नये. त्यामुळे एकतर आपण म्हणतो तसं की रादर दॅन लिव्हिंग पुअर लेट्स लिव्ह रिच अँड ऑल्सो डाय रिच. एक बेसिक तत्व आपल्याकडे जे ऐश्वर्याचं महत्व सांगितलेलं आहे ते दारिद्र्याचं महत्व आपल्याकडे कधीच सांगितलेलं नाहीये. तर त्याच्यासाठी हे मला ही म्हणते ना त्याच्यामध्ये सारखं जाणवतं की अरे उपभोग संपूर्ण घ्यायचा आणि जे राहील त्याचा उपभोग इतरांना घेऊन देण्यासाठी त्यांना त्रास न होण्यासाठी एक साधारणतः सुरेख डॉक्युमेंटेशन जे केलं जातं त्या डॉक्युमेंटेशनला मदत करणारी अशी ती गौरी. गौरी मला एक विचारायचं की काही नाटकांमध्ये किंवा काही सिनेमामध्ये एक तो वकील यावा लागतो अर्धवट दुमडलेलं काहीतरी डॉक्युमेंट घेऊन आणि मग त्याच्या अलीकडे असा कोमल रे कोमल गची एक अशी सिम्फनी वाजवली जाते की आता काय आता काय आता काय. अशा सिम्फनी वाजवत वाजवत कधी तू विल वाचलायस का की असं काही असतं का. नाही. तो म्हणजे
हा एक्झिक्युशन ऑफ विल, एक्झिक्युटर नेमावा का, याचा हा प्रश्न आहे. हा. तर पूर्वी होतंय की माझे काका आहेत तर ते, किंवा माझा हा याच्यावर माझा विश्वास आहे, तर ह्यांनी ते विलचं वाचन करावं. मोठी हा. ती प्रोसेस असायची की 13व्या दिवशी किंवा काय 15व्या दिवशी सगळे नातेवाईक असताना याला हे याला ते असं ते. आता ते सगळं गेलेलं आहे आणि आपलीच मुलं ही अत्यंत सुशिक्षित, सक्षम असल्यामुळे एक्झिक्युशनचं 99.99% काम आपली मुलंच करतात. आणि एक्झिक्युटर समजा आपण नेमला की तर, आणि तो एक्झिक्युटरच मध्ये समजा नसेल त्या विलच्या हम्म. एक्झिक्युशन होईपर्यंत, किंवा तो म्हणजे हयात नसेल, किंवा त्याची इच्छा नसेल की मी आता ही धुणी धुणार नाही, मला माझं झालंय थोडं, किंवा तो सक्षम नसेल हे सगळं करायला, तो बेडरिडन झाला हम्म. अचानक, तर त्यामुळे हे एक्झिक्युशनचा पार्ट आता आपली मुलंच पूर्ण करतात. म्हणून तर ते लिहून ठेवायचं की नॉमिनेशन मी ह्याच्या नावाने केले कारण ह्या मुलगा किंवा मुलगी पुण्यात आहे, परंतु त्यांनी ते ताब्यात घ्यावं आणि काय आपलं पर्सेंटेज दिलंय तसं त्याप्रमाणे त्यांनी वाटून घ्यावं. वाटून त्यामुळे घ्या. तो जो सगळा सिनेमातला पार्ट होता तो आता हा. बऱ्यापैकी अदृश्य झालाय. आणि विलचं वाचन हे वकिलांनी करावं, किंवा हे तर आता तर उलट गंमत झालीय. आम्ही कुठेही काउन्सिलिंगला जाताना वकिलीच्या पोशाखातच जात नाही, अजिबात नॉर्मल गप्पा मारायच्या सारखं आम्ही जातो. हाताच्या हम्म. अंगठ्याला शाई लागली म्हणून त्या आजी आजोबांचं जिणं हराम झालेलं आम्ही स्वतः पाहिलंय. त्यामुळे डॉक्युमेंट आम्ही बरोबर 4 वाजता वगैरे सह्या घेतो, ते सगळी काळजी खूप घेतो की हम्म. हाताच्या अंगठ्याची इम्प्रेशन पुसून पुरावा नष्ट करून टाकतो. आणि शक्यतो हे सोपं केलेलं आहे आणि व्यवहारिक केलेलं आहे. प्रत्येक ऍक्शन मागे एक काहीतरी विचार करून हे सगळी प्रोसिजर आम्ही फॉलो करतो. हम्म. 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 एक अतिशय मानवी स्वभावाला जोडून असलेला असा एक आहे की म्हणजे असं कुठलंही जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही हा प्लीज. म्हणजे बरं. एखादी स्त्री विल करते आणि काय गळ्यातला हार किंवा अमुक ढमुक तमुक असं तू मगाशी म्हणालीस की बाबा काय काय तर मला माहिती पण नसतं पण काहीतरी वेगळ्या पद्धतीचे हार असतात मग ते पाटल्या आणि ते बांगड्या आणि याव त्याव. बरं स्त्री हे दागिने स्त्रीलाच देणार. तर परत एकदा जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही म्हणत आहे हा मी. पण मंथरेमुळे आणि कैकेमुळेच रामायण झालंय हे पक्क माहिती आहे आपल्याला. त्याचा थोडासा दुवा घेऊन मी म्हणतोय की त्यांच्या त्यांच्या डोक्यात नाही काय येणार की अरे ते हे दिलं होतं तिथे आता नाही द्यायचंय. कारण ते ट्रान्झॅक्शन्स ऑफ मत्सर आणि हेवा फार वेगात होत असतो ना. कुणाबद्दल कुणाला आणि कशासाठी हे सारखं फिरत असतं सगळं. म्हणजे क्वांटम फिजिक्सला सुद्धा लाजवेल असा मत्सर आणि द्वेष फिरत असतो. तर मग असं बरोबर. जर का झालं की अरे आता ह्याच्या नावाने हे लिहिलं आता हे काढा ह्याच्या नावाने ते लिहा मग ह्याच्या पाटल्या तिकडे जा असं काहीतरी होऊ शकतं. मग ह्याला काय तू तोड देऊ शकशील त्याला व्हॉट इज दॅट ऑल अबाउट. मी खूप छान उपाय काढलाय याच्यावर. कसा माहितीये का, की लॉकर, बँकेतला लॉकर किंवा घरातली तिजोरी हा अत्यंत स्त्रियांच्या फार जवळचा आणि आवडता विषय आहे. तर आम्ही त्याचं कसं ड्राफ्टिंग करतो हे ऐका हं सगळ्यांनी. हम्म. अमुक अमुक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डेक्कन जिमखाना येथे माझा अमुक अमुक नंबरचा लॉकर आहे. माझा व श्री अमुक अमुक नवरा आणि बायको यांचा जॉईंट लॉकर आहे. त्याचं नॉमिनेशन काय केलेलं आहे मुलीच्या मुलाच्या नावाने. तर आम्ही लॉकरमध्ये ज्याच्या त्याच्या नावच्या छोटे छोटे पाउचेस बनवून ठेवले. त्या म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या बनवून ठेवायच्या हम्म. आणि ती चिठ्ठीप्रमाणे ज्याने त्यांनी वाटून घ्यावं. मग त्या पाऊच मधला आपला पोहे हार काढला आणि तो विकला. मला वाटलं हे जुनं डिझाईन आहे, मलाच हिऱ्याचा हार करायचा होता, मी विकला. आपण कोणाला आन्सरेबल नाही, पण ते पोहे हार काय चंद्रहार पाटल्या अशी याद्या करून हे मुलीला, अरे अरे हे मुलीला नको, हे सुनेला, अरे अरे आता नातीचं लग्न ठरलंय, काहीच इश्यू नाही. आपण चिठ्ठ्या करून त्या पिशव्या आपण हयात आहोत तोपर्यंत 1000 वेळा का बदले ना, ते गुलदस्तात. इथे इथे लॉकर आहे, पिशव्या ठेवल्यात, ज्यांनी त्यांनी चिठ्ठीप्रमाणे आपली आपली पिशवी घ्यावी, मुक्त व्हावं. तुझ्या पिशवीत काय आहे असं विचारायचा कोणाला काही गरज नाहीये. काही गरज तिथं नाही. लिहिलेलं पण आहे बिल मध्ये. त्यामुळे तराजू आणा, एक कुडीला एक कुडी तिला, अशी वाटणी नाहीच. आईने पिशवीत चिठ्ठी घालून ठेवलीये,
त्यात आहे ते आहे, कारण उर्वरित आपण विल करताना आपल्या स्वतःचा खर्च, औषध पाण्याचा किंवा आहेर आपल्याला कोणाला द्यावासा वाटतो, जे पूर्वी नाही दिलं आता दणकट आहेर द्यावा मी माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, त्यामुळे त्याच्यामुळे मी मोडली पावती. तर आपण कोणाला आन्सरेबल नाहीये काही, तर त्यामुळे हा. आपल्या सगळा खर्च करून उरलेली रक्कम, उरलेले दागिने, उरलेली भांडी कुंडी सोन्याची चांदीची आपण देत असतो. त्यामुळे उर्वरित हा शब्द खूप महत्वाचा आहे. खूप त्यामुळे महत्वाचं आहे. आपल्या खर्चा पाण्या करून उरलेलं आम्ही पिशव्या बनवल्या, घ्या आपल्या आपल्या. वा. म्हणजे ते डिग्री ते मॅट्रिक मध्ये पुलं ते दामले मास्तर म्हणतात, वाशा बघतोय आम्ही, असं म्हणून त्या टोन मध्ये जर का पिशव्या ठेवल्यात मी असं म्हणून एकदा पिल्लू सोडलं की पिशवीत काय ते शेवटपर्यंत सांगायचं नाही. पिशव्या बरोबर. बदलण्याचा मक्तेदारी माझ्याकडे आहे. रिकामी पिशवी पण येऊ शकते तुझ्या नशिबात, असं. अशी एक तुझ्या टांगत्या पिशव्या ठेवल्या. म्हणजे पूर्वी टांगत्या वागणुकीवर तलवारी असायच्या, आता अवलंबून आहे. टांगत्या पिशव्या. हा? वागणुकीवर आणि त्या हा, सुद्धा म्हणजे आपण आधी कुठं सांगतोय की काय ठेवलंय नाही. आणि मृत्यूपत्र हा विषय गुलदस्त्यातच आहे. आपण अगदी केलंय खरंय. एवढंच मोगम एवढंच केलंय. सांगायचं, हा, काय हा. केलंय नाही सांगायचं. म्हणजे टांगत्या पिशव्या रिकाम्या असू शकतील, सांगता येत नाही, नंतर माझ्याकडे येऊ नका. बरोबर. मगाशी तू अगदीच बरोबर. वकिलांचा एक विषय ऍड केला होतास की वकिलाची म्हणजे आता रजिस्ट्रेशन करावं का हा पहिला भाग भाग आहे, म्हणजे साधा प्रश्न आहे. बरोबर. पण तरी सुद्धा वकील हवा का, नसेल तर काय होऊ शकतं, आणि असेल तर काय होऊ शकतं? एनी कमेंट्स? बरोबर. आणि कायद्यात तर अगदी साधं त्यांनी बनवलंय. हा, पण तेच हवं कायदा होतं. म्हणजे दोन प्रकारचा कायदा, म्हणजे वहिवाटीचा एक असतो, आत्ताच्या परिस्थितीजन्य एक असतो, आणि प्रत्यक्ष कायदा असा आहे की साधं हाताने लिहून ठेवलेलं, टाईप करून मजकूर हा. समजावून घेतलेलं मृत्यूपत्र, दोन साक्षीदारांच्या त्याच्यावर सह्या हव्यात, आणि डॉक्टरचं प्रमाणपत्र असल्यास उत्तम. हम्म. वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे की तुम्ही पूर्ण सेन्सेस जागेवर असताना, कोणाचा जोर जबरदस्ती दबाव नसताना हे मृत्यूपत्र केलंय. तर हम्म. त्यामुळे मग हे ठीक आहे की याच्यामुळे मग एवढं साधं कायद्यात लिहिलंय. परंतु आता असा विचार कर की असं हाताने लिहून ठेवलेलं छान वडिलांनी सुवाच्य अक्षरात लिहून ठेवलेलं आहे ते मृत्यूपत्र, की आईच्या माघारी त्यांनी हे आजोबा शहाणे होते, त्यांनी लिहिलं की माझ्यानंतर हे सगळं माझ्या बायकोला जाईल आणि तिचा मृत्यू आधी झाल्यास हे वारसांना मिळेल. हम्म. ओके, दोघं जण गेलेले आहेत आता, आणि ते हाताने लिहिलेलं मृत्यूपत्र घेऊन मामलेदार कचेरीत तो मनुष्य गेला की आता हे आई वडील नाहीये दोघं जण, हे बघा मृत्यूपत्र माझ्या वडिलांनी स्वतः लिहिलंय आणि ह्याद्वारे मला आता मिळावं, माझा हम्म. बंगला माझ्या नावावर व्हावा. मामलेदार बघतो आणि म्हणतो, कशावरून आहे तुमच्या वडिलांचं अक्षर आहे? अहो, दोन हा. साक्षीदार आहेत, आणा त्या साक्षीदारांना. 20 वर्षांनी त्या वर्षी त्यावेळेला 60 वर्षाचे असलेले साक्षीदार, 58 वर्षाचे असलेले, पार अगदी ते 78 वर्षाचे असतात. ते जिवंत आहेत, साक्ष देण्याच्या परिस्थितीत आहेत, काही माहिती नाही. कसं तुम्ही प्रूव्ह हम्म. करणार? ते साक्षीदार साक्ष आहेत, जिवंत आहेत, पण ते साक्ष द्यायच्या परिस्थितीत नाहीयेत आता. तो मुलगा कसं प्रूव्ह करणार की हेच? अगदी त्यांनी काकुळतीला येऊन सांगितलं, भावनांना थारा नसतो कायद्यात. हो. मग तो हम्म. कशावरून आहे तुमच्या वडिलांनी लिहिलं, याला काय उत्तर आहे? तर त्यामुळे रजिस्टर केलं की हा प्रश्न सुटलेला आहे ना, की हा, हा. रजिस्ट्रार समोर व्यवस्थित ते रजिस्ट्रार इंटरव्ह्यू घेतात. आधार कार्ड असतं आपलं, पॅन कार्ड असतं, हेच दोघं विल करणारे, हम्म. त्यांची नावं असतात पूर्णपणे, त्यांचं लग्न कधी झालं विल करणाऱ्या लोकांचं, त्यांच्या मुलांची नावं, त्यांच्या जन्मतारखा, त्यांची कुटुंब, सगळं आपण डिफाईन केलेलं असतं. आणि त्यांचे फोटो निघतात तिकडे रजिस्ट्रार कचेरीत, दोन विल करणारे लोक किंवा एक जे कोणी विल करणारे लोक आहेत त्यांचा, दोन साक्षीदारांचा फोटो, आणि बर. जो वकील तिकडे रिप्रेझेंट करतो त्याचा सुद्धा फोटो निघतो. त्यामुळे हे डॉक्युमेंट सत्यापित करायला तिकडे हम्म. त्याची डिजिटल कॉपी सुद्धा असते. तर त्यामुळे हे अत्यंत सोपं आहे, प्रूव्हिंग फॅक्टर ह्यातला नष्ट होतो. आता परफेक्ट. पुढचा प्रश्न आहे की वकिलाची मदत कशाला हा, लागते? हा. तर जेनु काम तेनु थाय, बिजा करे सो गोता खाय, हे इतकं म्हणजे
प्रत्येक या म्हणी इतक्या सत्य आहेत की आता तर काय, आता गुगल काय, AI काय, सगळीकडे भावाचा ड्राफ्ट घेतला, बहिणीचा, मित्राचा ड्राफ्ट घेतला, त्याच्यात किरकोळ नावं बदलली, प्रॉपर्टीचे डिटेल बदलले आणि मी करून टाकलं विल. असं कशाला पाहिजे वकील, मग त्याचे कशाला हो द्यायचे एवढे पैसे? त्यावेळेला ते वकिलाचे पैसे एवढे पैसे वाटतात. आपला फ्लॅट कमीत कमी 3 रूमचा फ्लॅट 1 कोटीचा आहे असं नाही लोक म्हणत, तेव्हा वकिलाचे पैसे एवढे वाटतात. ठीक आहे. तर मग ते त्यांनी मनाने केलं. हा. तर त्या ड्राफ्ट मध्ये इतके फ्लॉज असतात की ते हम्म. म्हणजे समजा त्या मित्रांनी पण त्याच्या मनाने केलेलं आहे, तर त्याच्यात गॉड फॉरबिड क्लॉज असतो. तो वकिलांचा म्हणजे ड्राफ्टिंगची स्टाईल वेगळी असते. ही संपत्ती स्वकष्टार्जित आहे, हीच आमची औरस मुलं आहेत. नाही तर खोडसाळपणे कोणीतरी नोटीस दिली की हो हो मी पण यांचा मुलगाच होतो, ते बिचारे आई वडील नसतात सांगायला, फोटोत गेलेले असतात सगळा तमाशा बघायला. तर हे सगळं ड्राफ्टिंग करण्यासाठी ह्याचा त्याचा प्रत्येकाचं लाईफ वेगळं, त्याची कहाणी वेगळी, तर त्या हम्म. कहाणीप्रमाणे प्रत्येकाचं ड्राफ्टिंग करायला पाहिजे ना. तर हा. त्यामुळे आता ह्याचा त्याचा ड्राफ्ट वापरून आपल्या मनाने ड्राफ्ट करणं फार चुकीचं आहे. अच्छा. आणि त्याला म्हणजे आपण डॉक्टरचं काम स्वतः करतो का? माझ्या बहिणीला या खरंय. गोळ्या दिल्या होत्या, आता मला पण खोकला झालाय, मी या गोळ्या मी पण घेतो, असं नाही होत. प्रत्येकाची हम्म. कहाणी वेगळी असते. त्यामुळे स्वतः ड्राफ्टिंग करण्याच्या अजिबात फंदात पडू नये. ती रजिस्ट्रार कचेरीतली प्रोसिजर, या सगळ्यासाठी वकील लागतोच आहे ना. खरंय. त्यामुळे खरंय. त्याचं काम त्यांनी खरंय. करावं. खरंय. ते दोन म्हणजे प्रश्न त्याच्यामध्ये येत आहेत त्या, की एक तर म्हणजे एक दोन प्रश्न विचारतो आणि मग ऑडियन्सला ओपन ठेवतो, दोन तीन असतील. ते उपप्रश्न आहेत एक एक तसे, की आता तू जी सिस्टीम सांगितलीस, एक तर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन माहिती असलेल्या माणसाकडनं म्हणजे वकिलाकडनं ड्राफ्ट घेऊन रजिस्ट्रेशन करावं, ड्राफ्ट चुकत नाही आणि ड्राफ्टची ट्रुथफुलनेस एस्टॅब्लिश करायला पुढे प्रॉब्लेम येत नाही, हे दोन सुटले गणित. पण मग हे करत असताना जे इकोसिस्टीम मध्ये अजून एक मोठा भाग आहे तो म्हणजे गव्हर्नमेंटची सिस्टीम. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर प्रत्येकाचा अनुभव काही छान नसतो गव्हर्नमेंटच्या एकंदर सिस्टीम बद्दल सुद्धा, की साठे खत करायला गेलो, काय खरेदी खत करायला गेलो, जमीन घेतली, विकत घेतली, ते एकंदर तिकडचं ते वातावरण एक वेगळं असतं वातावरण. आणि प्रत्येकाला आपल्याला अनुभव आला असेल त्या अशा कचेऱ्यांमध्ये गेल्यानंतर. एखाद दुसरीच अशी वानवय असते की अशी एक्सेप्शनल कचेरी असते की जिथे तो तलाठी असतो किंवा मामलेदार असतो किंवा तहसीलदार असतो, तो फार सुंदर असतो, म्हणजे माणसाची काळजी घेणारा असतो. पण एकंदर तू आता ज्या वेळेला अशी विल्स करायला शेवटी गव्हर्नमेंटचा इंटरफेस येणारच आहे, तोडूच शकणार नाही आपण तो. तर अशा वेळेला सध्याची परिस्थिती बरी आहे का, की म्हणजे तुझी ओळख असणार आहे पण तरी सुद्धा एकंदर काय बरं चाललंय का, असं विचारायचं. अतिशय चांगलंय, म्हणजे अगदी ओके. हॅट्स ऑफ टू गव्हर्नमेंट सिस्टीम. जेव्हा आता गुड. बिल ची नोंदणी आम्ही करतो, इनपुट फॉर्म भरून नंबर हा हा. लावतो, तो स्लॉट मिळतो आपल्याला, बरोबर त्यावेळेला साक्षीदारांसकट आणि मेडिकल सर्टिफिकेट खिशात ठेवून येतात आमचे क्लायंट. आणि हम्म. आमचे क्लायंट तर काही काही कॅन्सर रिकवर्ड असतात, त्यांची ट्रीटमेंट चालू असते, किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेले असतात, व्हीलचेअर बाउंड असतात. तर हम्म. अशा वेळेला त्या लॉटमध्ये खरोखर एवढी काळजी घेतली जाते. रॅम्प केलेत त्यांनी ठिकठिकाणी, ती व्हीलचेअर डायरेक्ट त्या नोंदणी अधिकाऱ्यासमोर घेतली जाते आणि बिलला कामाला प्रेफरन्स दिला जातो. म्हणजे अक्षरशः म्हणजे अशा केसमध्ये 25 वगैरे मिनिटात बिल रजिस्टर होऊन त्या काकांना म्हणजे ते सुखरूप घरी गेलेले आहेत, तिथल्या सगळ्या ह्याच्यापासून वाचवण्याची. म्हणजे ते रजिस्ट्रार पण आता अत्यंत माणुसकीनी वागतात. किंवा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा ते सहानुभूतीने विचारतात की संधिवाताने आखडलेल्या आजी आहेत, तर माझी ती भाची आहे, वकील भाची, ती सांगते प्लीज साहेब जरा यांच्या कानात ओरडून विचारा की हे कोणतं डॉक्युमेंट आहे. तर ते बिचारे रजिस्ट्रार साहेब विचारतात कुठलं डॉक्युमेंट आहे, मग ते इच्छापत्र असं ते सांगतात. मग ते तेवढं ठीक आहे, म्हणजे ते खूप ठीक आहे. सहानुभूतीने वागतात. पटापट आमची डॉक्युमेंट्स होतात आणि कमीत कमी वेळेत. आणि अतिशय स्मूथ आहे हे, पायऱ्या चढा, बसा तुम्ही व्हीलवाले लोक असं नाही म्हणत, व्हीलच्या करेक्ट. कामाला प्रेफरन्स देतात. वा. आता शेवटचा प्रश्न, की मी तुझ्याबरोबर जे आतापर्यंत वेगळं काम केलं, की बाबा ते भगवद्गीता कॉफी शॉप असेल त्यावेळेला तुझा हा
की विलचं पण, आणि ती वाचली सुद्धा मी, काही काही छान गमती जमती त्या बघितल्या, काही डेटा पाहिला. तर आता ह्या इकोसिस्टीम मधले गोष्टी काय आहेत, तर एक तर विल करणारा, विल ज्यांच्यासाठी करायचे त्यांचा विचार ठेवून विल करणारा, ते सुद्धा मंडळी, ज्या सिस्टीम मधनं ते सगळे एक्झिक्यूट होणारे ती सिस्टीम, त्या सिस्टीम मधला एक गव्हर्नमेंटचा भाग झाला, तिकडच्या माणसाचा भाग झाला, वकील झाला, आणि तुझ्यासारखे काउन्सिलर्स कन्सल्टंट झाले, की तुलाही वकिलीचं ज्ञान आहे. हे पण मला लोकांना सांगायचं की तिचे जे चौकस स्वभाव आहे, चौकस आणि कुशंकाखोर याच्यामधला जो फरक आहे ना, तो गौरीकडे बघितला की छान कळतो, की चौकस असणं वेगळं आणि कुशंकाखोर असणं वेगळं. त्या चौकस वृत्तीमुळे ती पुढे जाऊन कायद्याचा तिने अभ्यास केला ना गौरी, बरोबर ना? हो, तर हो. हा, त्यामुळे कसं की एखाद्या डिझायनरला कोडिंग माहिती असताना जो फायदा असतो, किंवा हे नेहमी म्हणतात असं की एखाद्या आर्किटेक्टला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कशी करतात हे माहिती असतं, किंवा असं जे असतं, तर तिचा त्याला तो मोठा फायदा असतो की मला माहिती आहे हे काय आहे ते, आणि ऑफकोर्स वकील दुसरे आहेतच. पण याच्यामध्ये एक वेगळा प्रश्न तुला असं विचारायचं आहे, तुझ्याकडे पाहिल्यामुळे मला हा प्रश्न येतो की आपल्याकडे काही व्यवसाय असे आहेत ज्याला मी स्वतः प्रोफेशन मानतो. एक म्हणजे गुरुजी, म्हणजे घरी कुठलीही पूजा साधता गुरुजी हा प्रोफेशन आहे, ते मानतात की नाही मला माहिती नाही. डॉक्टर, वास्तुतज्ञ, वकील, ज्योतिषी, आणि एकंदरच जे सेवक म्हणतात आपल्याला ते सगळे, त्यांच्याबद्दल बोलायला नको. पण हे जे प्रोफेशन्स आहेत, ते खरे व्हेंडर्स आहेत. म्हणजे मला स्पष्ट सांगायचं की माझ्याकडे जे गुरुजी येतात, ते माझे व्हेंडर आहेत. हे ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मी ज्योतिषाकडे जातो, तो ज्योतिषी माझा व्हेंडर आहे. फक्त तिथे गेल्यानंतर एक वेगळं चित्र, एक्झॅक्टली 180 डिग्री पाहायला लागतं, की डॉक्टर सुद्धा, की अरे बाबा तू माझा व्हेंडर आहे, आय हॅव एम्प्लॉयड यू, ॲज सिम्पल एज दॅट. आय एम पेइंग यू द मनी फॉर माय बेटरमेंट, व्हॉट एव्हर इट इज. पण उलट दिसतं, की एक असं झारीतले शुक्राचार्य पॅटर्न तिथे असतो, की मी वेळेवर येईन याची गॅरंटी नाही, की मी डॉक्टर आहे त्यामुळे मी वेळ पाळायचीच नाही असा एक अलिखित नियम, मी काही गोष्टी स्पष्ट विचारतो. ज्योतिषाकडे गेल्यानंतर मी, अरे आलेला माणूस वेगळ्या मनस्थितीतून जातो याची काळजी न बघता, तो अजून त्याला घाबरवतो, शनी कुठे आणि हे कुठे ते कुठे. बरोबर. तर हा जो एक महत्वाचा इकोसिस्टीमचा भाग आहे कन्सल्टंट काउन्सिलर, तो खूप महत्वाचा आहे असं मला पण वाटतं, की माणूस त्याच्या मृत्यूनंतर काय व्हावं हे लिहित असताना कधी ना कधीतरी एकदा किंवा दोनदा हात थरथरणार आहे. कधी भीतीने, कधी उत्सुकतेने, कधी आशेने, कधी हताशपणे, कधी ह्या सगळ्यात फोलपणा आहे सगळा, हे जाणवल्यानंतर सुद्धा, तर अशा वेळेला काउन्सिलरची भूमिका काय असू शकते? आणि तुझ्याकडे पाहिल्यानंतर, तुझे एक दोन सेशन्स पाहिल्यानंतर, की तुझ्यासारखे असे काउन्सिलर लाभले नाहीत, तर त्या आशिलानी काय करावं? बरोबर. तर यासाठी जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा मला वाटतं हा. प्रत्येकाचा फॅमिली वकील पण असतो. म्हणजे या वकील म्हणजे हे सगळं आमचं, त्यामुळे अशा फॅमिली वकिलाकडे नक्की जावं. त्यांना सगळं कुटुंबाची हिस्ट्री माहीत असते आणि काउन्सेलिंग हे न भिववण्यासाठी, की म्हणजे मी जेव्हा काउन्सेलिंगला जाते तेव्हा वारस बघून घेतील. माझ्या वडिलांनी कुठं विल केलं होतं, मी नाही का सगळं मग ते रीतसर करून घेतलं. ह्या ॲटिट्यूड पासून, किंवा पैसे मिळणार आहेत ना, त्यांनी त्रास पण भोगला पाहिजे, ह्या ऍटिट्यूड मध्ये असलेला 80 वर्षाच्या मनुष्याला अ, मॅडम आता हा. आपण लवकरात लवकर 8च दिवसात विल करू, इथपर्यंत आणून सोडायचं काम माझं आहे, बोलून हा. सांगून त्यांना. आणि त्यात पण गंमत आहे, माझ्या वयाच्या बाईनी त्यांना आजोबा म्हटलं की आवडत नाही, तर त्यामुळे मला त्या सगळ्या टॅक्टिस माहीत झाल्या. त्यांना म्हणायचं काका, म्हणायचं काकू, म्हणायचं आणि नीट बोलून गोष्टी सांगून समजावून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून, की तुम्हाला आवडेल का तुमच्या मुलाला त्रास द्यायला, नाही असं काही माझं म्हणणं नाहीये वगैरे, इथपर्यंत जरा भूमी तयार करायची आणि मग नीट काउन्सेलिंग करायचं. हे खूपच छान आहे. आणि खूपच सगळ्यात छान. कठीण विषय बोलायचा मेडिकल बिल या हा, संबंधातील, मला तिथे जे की यायचंच आहे आता तसं. हा. खूपच त्यासाठी खूप छान काउन्सेलिंग करून त्यांच्या मनाला आणि कुठल्याच गोष्टीला धक्का न लागेल आणि वारसांनाही चिंतामुक्त होईल असं. आणि हे खरंच करोना आहे. हा सगळ्यात फार मोठा गुरु ठरला या वा सगळ्यासाठी, वा 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 असं वा. मला वाटतं. ते मग म्हटलं बरोबर. तसं की आपण रुद्राला कायम घाबरत आलो, पण करोनाने प्रत्यक्ष रुद्राचं दर्शन देऊन ब्रह्माला मोकळीक दिली आणि विष्णूचं महत्व सांगितलं, की हे विलचे डॉक्युमेंट म्हणजे विष्णू आहे. रुद्राची तयारी झाल्यानंतर, रुद्रानंतर विष्णूच येणार आहे परत ब्रह्माच्या खेळासाठी, की विल बरोबर. केलं. माझ्या अंतानंतर मी विष्णूपंतांना लावलेलं आहे कामाला, माझ्या
डॉक्युमेंटमुळे. आणि म्हणून बरोबर. बघ आपण म्हणजे गमतीत तू मगाशी म्हणत ना काकू वगैरे असं म्हटल्यानंतर हा सुद्धा एक छुपा हिडन अजेंडा मी ज्या जेव्हा सांगतो ना की मी सगळ्यांना एकेरी नावाने हाक मारणार आहे. कारण कुठला काका आजोबा कधी भडकेल सांगता येत नाही. त्यापेक्षा पद्माकर, अं, काय प्रिया, नलिनी, हे आपलं बोललेलं बरं बाबा. तू त्याच्या पुढे काय लावायचं तुझं तू ठरव असं. पण हे तू छान सांगितलंस, कारण ती मीपणाची जाणीव जी आहे ना ती 101 वर्षाला माणूस पोचल्यानंतर सुद्धा मी कसा दिसतोय, आणि विचाराने मी बालपण आणि तरुणपणातच झालेला असतो की मी कितीही खंगलो तरी सुद्धा अ, विचार तरुणपणीचा किंवा तो ती मीपणाची जाणीव ज्याला असते, मीपणा म्हणजे आतला जो असं म्हणतो तसं की मीच कायम जगतोय असं. तर शेवटचा एक तुला असा प्रश्न विचारतो की अहो आता काय राहिलंय तुमचं तरी सुद्धा इतकं काय हे किस वाढताय, अशी काही आहे का एखादं? मी व्याख्यानं देते ना यावर, तर एकाने एवढ्या शंका विचारल्या, की मग ते असं, मग वारस भांडणार नाहीत ना, मग ते समजुतीने मी लिहिलंय तसंच वाटून घेतील ना. तर मी शेवटी त्यांना सांगितलं, म्हटलं काका, खूप शंका विचारू नका. आपले वारस आपली पुढची पिढी आहे, त्यामुळे ते अत्यंत पटापट सगळं नीट त्यांच्या यांनी लिहिल्याप्रमाणे वाटून घेतील. कारण तुम्ही ज्याला एवढं म्हणताय ते त्यांच्यासाठी एवढंच पण आहे, अजून 10 वर्षांनी विचार करा. त्यामुळे खूप शंका विचारू नका. आपण आनंदाने फोटोत जायचं आणि फोटोतून छान सगळा खेळ बघायचा. ते बिचारे मग खाली बसले. आणि इतक्या शंका जिथे आहे तिथे तुमचं हातनं कृती होत नाही. क्या नुसत्या बात आहे. शंकांच्या जाळ्यात बसू नका. पटकन कृती करा, रिकामे व्हा, स्वतः मोकळे व्हा, वारसांनाही चिंतामुक्त करा. हे वा खरा वा वा ॲटिट्यूड पाहिजे. वा. आता एक म्हणजे शेवटचा प्रश्न आहे तुझ्यासाठी, प्रश्न आहे तो स्पेसिफिकली फॉर यू, आणि जो मी आजपर्यंत प्रत्येक व्यावसायिकाला विचारत आलेला आहे. अगदी ककाटिया पॅलेस मधला लॉबी इन्चार्ज असो किंवा सायबर फ्रॉड इन्व्हेस्टिगेटर, टेक्नो कमर्शियल लॉयर असो, हा प्रश्न मी तुला तसा तसा विचारतो की या मृत्यूशी संबंधित असलेल्या मानवी भावभावनांमध्ये सातत्याने बुडून गेलेल्या लोअर इमोशन्स आणि हायर इमोशन्स हातात हात घालून सुरू असलेल्या अशा या सगळ्या रंगमंचावर त्या पात्रांना तू ठिकठिकाणी मदत करत आलीस. तू यातनं काय शिकलीस? उत्तम प्रश्न आहे. गेल्या 12-13 वर्षात हे सगळं मी जवळनं अनुभवलंय. हम्म. त्या अनुभवावरनं मला खूप मोठा धडा मिळाला, की मी माझा सगळा पसारा आवरता घेतला आणि वस्तूत, दागिन्यात, पैशा अडक्यात, विशेषतः घरात, स्त्रीचं मन तर भांड्या-कुंड्यात घरात खूप अडकलेलं असतं. जे माझंही होतं, ते मी शांतपणे एक-एक आवर्ती योजना घेतली. आणि की म्हणजे मी म्हणते की माझ्यानंतर साधारण एक छोटा टेम्पो राहील एवढंच मी सामान ठेवलेलं आहे. असा तो पसारा मी आवरत गेले, त्यातनं मन काढत गेले आणि बँकेतली खाती कमी करून टाकली. म्युच्युअल फंडचे जे होतं ते स्वतः पहिल्यांदा मी मृत्यूपत्र केलं. हा. स्वतःचं ते रजिस्टर केलं. माझ्या जे नातेवाईक आहेत सगळ्यांनी मृत्यूपत्र केलेलं आहेच. म्हणजे त्यात माझ्या जो एरियात आला त्यांनी इच्छापत्र केलेलंच आहे. नंतर माझं स्वतःचं मन मी काढून घेतलंय आता ह्या सगळ्यातनं, की आपलं म्हणजे वर नेता येत नाही संपत्ती म्हणून खाली मृत्यूपत्र केलंय, हा ॲटिट्यूड नाहीये आता, वा की वा वा, जे क्या बात आहे. जे सर्वात क्षणभंगूर आहे त्याच्यात मन आणि बुद्धी आणि त्याच्यात एनर्जी अडकवायची नाही आता. त्याच्या ऐवजी बाहेर माझा गुंतलेला फोकस हलवून आता तो मी माझ्या स्वतःवर केंद्रित केलाय, की माझ्या बेटरमेंटसाठी आता मी काय करायचंय. माझ्या बेटरमेंटसाठी मी हा पैसा किंवा हे जे माझे ॲसेट्स आहेत, तर हम्म. ते ॲसेट माझ्या भावभावनांमध्ये न गुंतवता हम्म. माझ्या स्वतःच्या बेटरमेंटसाठी मी हे कसे वापरू. तिथे गुंतलं मन, की माझी एनर्जी तिथं वाटली जाते. ती मी सगळी हळू एकवटून तिथं न गुंतता मी माझ्यावर आता लक्ष केंद्रित केलंय. हा माझ्यात फार मोठा बदल झालाय. क्या असं बात आहे. म्हणजे 100% मी सांगू शकेन. वा वा वा. अफलातून अफलातून, फारच छान. म्हणजे आपण कार्यक्रमाची सुरुवात एका सुभाषिताने केली होती आणि आता ही जाऊ बोलता बोलता एक सांगून गेली त्याच्यावरनं एक आठवलं.
अनित्य आणि शरीर आणि ते बोलून गेले बघा, हे काय आज आहे उद्या नाही. आणि एक फार मोठा तिने पर्स्पेक्टिव्ह दिला आणि जो खरंच आहे की 50 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक 5 लाख रुपये ठेवले होते. त्यावेळेला मी कसं म्हटलं असेल, त्यांनी कसं म्हटलं असेल, 5 लाख रुपये ठेव. आज आता 5 लाख रुपये ठेवले. म्हणजे त्यावेळचे असे हात आणि असा चेहरा. हा जसा जसा वेळ जात जातो तसा असा होत जातो तो. 10 कोटी ठेवले, अजून एक 10 वर्षांनी 10 कोटी ठेवून गेले बाबा. असं होऊ शकतं. कारण डिप्रिशिएटिंग व्हॅल्यू ऑफ मनी, असुर संपत्ती आपण सांगितले भगवद्गीतेमध्ये. अनित्य आणि शरीर आणि विभव न एव शाश्वत. शरीर पण नाही, वैभव पण नाही, शाश्वत नाहीच आहे. नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. आता धर्मशब्द आपण बाजूला काढू कशा दृष्टीने, तर धारयती सा धर्म. म्हणजे जर का संपत्ती राहिली माझी जी ठेवलेली आहे भरपूर, त्याचं सुद्धा नीट धारण केलं जावं. धारण करतो तो धर्म. तर त्या धारण करण्यासाठी त्या मी गेल्यानंतरच्या विश्वाचा माझ्या जमवलेल्या विष्णू जर का कोणी असेल, तर मला असं वाटतं तो विलचं डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून असतानाच सन्निहितो मृत्यू, त्या मृत्यूची काळजी करण्यापेक्षा तो येणार आहे, नक्की आहे, फायनल आहे. परत कृष्ण सांगून गेला की बाबा तुलाही वेळ माहिती नाही, मलाही वेळ माहिती नाही, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. असं तो सांगून गेला. तर असं ते सुभाषित आहे. अनित्य आणि शरीर आणि विभव नैव शाश्वत. नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. हे सगळं छान चाललेलं असतानाच एक एक गोष्टी काही सोडून द्याव्यात, काही धराव्यात, काही न सोडण्यासाठी धराव्यात, काही सुटण्यासाठी धराव्यात. आणि त्यातली एक गोष्ट की जगत असताना संपत्तीपासून सुटावं आणि पुढे काय होणार ह्याचा विचार न चित्तू देता जावं. याच्यासाठी एक अतिशय सुंदर डॉक्युमेंट रूपी विष्णूची पूजा नक्की प्रत्येकाने करावी, असं नक्की मला सांगावं वाटतं. आणि गौरी साक्षात तिथे करत असताना काय आहे प्रश्न, असं म्हणून गौरी तुला मनापासून धन्यवाद. आपण म्हटलं तसं एक साधारणतः तासभर ही मुलाखत. अजून एक पुढे एक 20-25 मिनिटं जास्तीत जास्त आपण प्रश्न घेऊया. अं, अं, कोणाकोणाचे प्रश्न आले तिथे चॅटवर, पण आता शैलानी हात वर केला. शैला तुला मी कोहोस्ट करतो आत्तापुरतं, म्हणजे यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ शैला, अँड यू कॅन आस्क युअर क्वेश्चन. तर तिचा प्रश्न ओके येईपर्यंत मी चॅटमधले काही प्रश्न असतील ते विचारायला सुरुवात करतो. ओके डीजी धन्यवाद. हे शैला प्लीज. माझा एक प्रश्न असा होता की विल आणि बक्षीसपत्र यात काय फरक आहे? क्या बात आहे. बक्षीसपत्रासाठी सुद्धा फोटो, डॉक्टरचं सर्टिफिकेट वगैरे लागतं का? नाही, बक्षीसपत्रासाठी खूप वेगळी डॉक्युमेंट लागतात. आणि बक्षीसपत्रामुळे ते टायटल म्हणजे मालकी हक्क आहे तो लगेच ट्रान्सफर होतो. आणि जो फारसा करू आपण हयात असताना बक्षीसपत्र करू नये आपण राहत्या घराचं. दुसऱ्या इतर प्रॉपर्टीचं जरूर करा तुम्ही, परंतु बक्षीसपत्राला आणि मग स्टॅम्प ड्युटी त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या, आणि लगेच टायटल ट्रान्सफर होतं. मृत्यूपत्रामुळे ते आपल्या मृत्यूनंतर ट्रान्सफर होतं. नाही, अच्छा. माझ्या बक्षीस माहितीमध्ये एक अशी फॅमिली आहे की त्यांनी बक्षीसपत्र केलं, पण 2 भावांपैकी एकाच भावाला दिलं बक्षीस. तर हो. मग तो दुसरा भाऊ काय करू शकतो? ज्याच्यावर अन्याय झालाय तो काय करू शकतो? नाही, काहीही करू शकत नाही. कारण का त्या आई वडिलांची संपत्ती आहे, त्यांनी ती कुणाला द्यावी, एकाला द्यावी का काय, असा काही आपण त्या आई वडिलांच्या पोटी जन्मलो म्हणून त्यांनी संपत्ती आपल्यालाच द्यायला पाहिजे असं अजिबात नाही. म्हणून तर आपण ते अन्याय न्यायाचा प्रश्न काहीच नाहीये. त्या आई वडिलां म्हणजे बक्षीसपत्र केल्यावर ताबडतोब टायटल ट्रान्सफर होतं. त्यामुळे आपण जिवंत असताना तर बक्षीसपत्र कधीच करू नये. नटसम्राट पाहिलंय की नाही? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. उद्या त्या आईलाच घर सोडून जावं लागेल. करेक्ट. त्यामुळे परफेक्ट. कधी करू नये. बसायचा पाठ देऊ नये. बघा आपल्या पूर्वीच्या हा. म्हणी होत्या, हा हा, ताट द्या, पाठ पाठ द्या, देऊ नका पाठ तुम्ही. देऊ द्या. खरं आहे. परफेक्ट. करेक्ट. दुसरं तुम्ही मला अगदी असा एक बरोबर. प्रश्न आहे की मेडिकल विल करू शकतो का? हा, मेडिकल हो विल हो. बद्दल तू गौरी अरे, सांगत. शेवटचा हा हा, येणारच होता प्रश्न. मेडिकल विल म्हणजे काय करेक्ट आहे, करेक्ट. आणि मग मी 2 हा, चॅटमध्ये आलेले प्रश्न आणि उद्याचा प्रश्न सपोर्टिंग विचारतो. सिस्टीमवर जायचं नाहीये मला कुठल्याही असं. करेक्ट त्याची मुलांना करेक्ट पण करेक्ट. त्रासदायक होतं. करेक्ट. बरोबर, अगदी बरोबर. मेडिकल बिल आम्ही शक्यतो विल जेव्हा करतो तेव्हाच करतो. काही काही लोक महाभाग विचारतात, नुसतंच मेडिकल बिल आम्ही करतो. तसं नाही करायचं, कारण आपला भारत देश हे आई वडील आता जड झाले बघा, त्यांच्या किडन्या बिडण्यांचं काही होतंय का.
त्यामुळे हा धोका आहे. त्यामुळे मेडिकल विल, आपण सुशिक्षित माणसं विल बरोबर मेडिकल विल करतातच. तर त्यामुळे की उद्या व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ आली किंवा कृत्रिम यंत्रणांवर मला जगवायची वेळ आली, तर तसं मला करू नये. किती दिवस म्हणजे साधारण 3-4 दिवस और 1-2 लाख रुपये ते प्रत्येकाने आपापल्या ह्याच्याप्रमाणे लिहायचे की विचेवर इज अर्लियर, ते संपले की शांतपणे माझा व्हेंटिलेटर काढावा, असं प्रत्यक्ष तो माणूस लिहून ठेवतो मेडिकल विल करणारा. आणि मग त्या वारसांवर दबाव येते, असा कसा तू तुझ्या वडिलांचा व्हेंटिलेटर काढतोय, तुला काही एवढं परवडत नाही का? नाही, माझ्या आई वडिलांनी लिहून ठेवलंय, ते तेवढे झालेले दिवस त्यांची इच्छा नाहीये असं नळ्या आणि लावून व्हेंटिलेटरवर कृत्रिम जगण्याची. त्यामुळे तुमचा काही या विचारायचा संबंध नाही असं मुलं ठामपणे सांगू शकतात. कारण मुलं आपली किंवा आपला पार्टनर या परिस्थितीत नसतो निर्णय घेण्याच्या, अशा वेळेला हे मेडिकल विल कामी येतं. फक्त लिथुनेशिया किंवा इच्छा मरण हे अजून कायद्याने मान्य नाही केलं. एक मॉरल अपील म्हणून मेडिकल विल आपण 100% करू शकतो. त्याचा असा फारसा काही नमुना नाहीये, म्हणजे आम्ही बनवलाय सरांच्या सल्ल्याने. त्याच्यात मग कोणी कोणी लिहितं की अंत्यविधी करावेत, नेत्रदान करावं, काय जे असेल ते आपण त्याच्यात मुक्तपणे लिहू शकतो आणि ते कार्यान्वयित होतंय. म्हणजे आता एवढ्या 92 वर्षाचे आजोबा होते, ते मेडिकल विल हॉस्पिटलनी मान्य केलं आणि त्यांना बर. श्वास लागला होता तरी व्हेंटिलेटरवर न ठेवता ते कॉपी घेतली मेडिकल विलची, मुलींनी पण सह्या केल्या आणि त्यांना शांतपणे सलाईन लावून 3च दिवसात छान आमच्या टीमला तेही दुवे खूप मिळाले की सुरेख. पीसफुल डेथ झाली ना ही, नळ्या लावून पडले नाहीत ते. येस, त्यामुळे मेडिकल विल हे Excellent. अगदी छान आहे. मुक्त वारसांना चिंतामुक्त करायचे नाही, आपल्या पॅसिव्ह लिव्हिंग मधनं आपली सुटका करण्याची हे वाह मार्ग आहे वाह, हा, सोय आहे. क्या बात. आता गौरी, मी एक एक पटापट प्रश्न विचारत जातो, तुला जर का थोडक्यात हो उत्तर देता आली तर पहा. हो हो. चॅटवर आलेले प्रश्न आहेत, त्या आधी एक एक विचारतो. काही छान सुंदर प्रश्न आहेत तसे. विथ ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स फक्त नोटरी केला असेल तर चालते का? आणि वकिलाच्या साह्याने किंवा महाराष्ट्र नोटरी किंवा अदर स्टेटमध्ये हे चालतं का, बिल? बरोबर. तर ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तिथेच ते डॉक्युमेंट झालं पाहिजे, हे एक तर आहे. कारण म्हणजे इथलं कर्नाटकात नाही नोटरी केलेलं चालणार, आणि नोटरी केलंय वारसात सामंजस्य आहे तरी प्रूव्हिंग फॅक्टर राहतोच. त्या नोटरीला अच्छा. तिकडे साक्ष द्यायला लागते, त्या साक्षीदारांना, म्हणजे परत एकूण तोच व्याप परत हा होतो. हा हा. प्रूव्हिंग फॅक्टर Proving कायम fact. राहतो. पण वारसात सामंजस्य असेल तर हा प्रश्न तसा बऱ्यापैकी पटकन सुटतो. सुटतो. पण मग आता एक उपप्रश्न असमंजस्य. पटकन विचारतो तुला, की आता तू हा, म्हणालीस ना की उद्योजक आहेत की आहे बा प्रॉपर्टी महाराष्ट्र स्टेटमध्ये पण आहे, कर्नाटकामध्ये सुद्धा आहे, अजून सुद्धा आहे. तर मग इथे पुन्हा प्रश्न येतो का की बाबा तू ते प्रॉपर्टी तिकडे आहेत पण तू केलं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये का? भारतात असल्यामुळे तसा प्रश्न येणार नाही का, काय म्हणजे? नाही नाही, ते प्रॉपर्टीसाठी ते कर्नाटकातल्या प्रॉपर्टीचं इथं नाही गव्हर्न होत. त्यामुळे त्या हो, प्रॉपर्टीसाठी तेवढ्या पुरतं तिथे विल तिथे करावं, जाऊन लागेल बाकी तसं म्हणजे सगळ्याचं तसं. इकडे करावं. हो, जावं बरं. लागेल. असं हे म्हणजे पूर्ण असं भाषेपासून सगळ्याचा प्रश्न असतो. म्हणजे जरी इंग्लिशमध्ये केलं तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं तिकडे नाही हे चालत, नाही म्हणजे चालणार तसं. कर्नाटक. अच्छा, अजून हा, सुद्धा त्याविषयी जास्त, स्टेट्स हा, वेगवेगळे जास्त गडले माहिती जातात. आमचे, हा, हा, हो, ठीक जास्त आहे. माहिती आमचे एक्सपर्ट लॉयर देतील हो, नक्की ह्याविषयी, करेलच. पण ते शक्यतो नाही चालत ते. आता नोंदणी झालं असं धरून चाल, आणि ते इच्छापत्र हो अंमलात आणण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? तू सांगितलंस पण एकदा पटकन परत सांगितलंस तर, की हो. नोंदणी झालाय, त्रास, एक्झिक्युटिव्ह साठी काय काळजी घ्यावी? बरोबर. एक्झिक्युशनसाठी आपल्या वारसां जो म्हणजे साधारण आता एक परदेशी आहे, एक पुण्यात आहे, हा. तर अशा वेळेला त्या माणसाला नॉमिनी बनवावं, तिने पैसे ताब्यात घ्यायचे आणि मग ते त्या भावाला द्यायचे. किंवा हम्म. वारसातलं सामंजस्य हा विषय इथे पण राहतो, पण कोर्टात गेलं तर ते प्रूव्हिंग हा. फॅक्टर कमी होतो, कमी त्रास होतो आणि आपले वारस समंजस आहेत असं धरून इथे असलेल्या वारसांना अधिकार देऊन टाकावेत की यांनी अच्छा, ते एक्झिक्युशन विकावं, साठी. आणि मग हा, हा. एकमेकाला पॉवर ऑफ अटर्नी देऊन विलच्या आधाराने ते होतं, सुकर होतं. हा, खरंय. अं, एकच मुलगी आहे तरी करावं का? तू सांगितलंस पण इट विल बी अ गुड रिव्हिजन फॉर बरोबर. एव्हरीबडी, सेन्स क्विक आन्सर्स विल हो हेल्प. हो हो, एकच आपत्ती आहे तरी हा. विल करावं. कारण हम्म. खोडसाळपणाने कोणीतरी नोटीस दिली
आणि ते आई वडील हयात नाही की ही म्हणतायत की एकच मुलगी आहे पण असं नाही, मी पण यांचा मुलगा आहे. तर त्याला परत येतो प्रूव्हिंग फॅक्टर. अशा वेळेस मामलेदार म्हणतो नाही नाही, तुम्ही कोर्टात दावा दाखल करा, हं. हेअरशिप सर्टिफिकेट आणा, सक्सेशन सर्टिफिकेट आणा, आणि हा पहिला हो. घोळ बँकांचं तेच म्हणणं असतं की विल हम्म. नाहीये, तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट आणा. त्यासाठी मग घाला हेलपाटे, कोर्टात घाला, वकिलांच्या दारी घाला. म्हणून हम्म. ते विल करा, मार्ग सोपा करा. पुन्हा एक छोटा प्रश्न आहे तिथे की नॉमिनी एक्स आहे पण मी विल मध्ये वाय टाकलाय. इज इट ओके? बरोबर. हे 100% खरंय. नॉमिनी विश्वस्त असतो, त्यांनी ओके. ताब्यात घ्यायचं, वाटणी विल प्रमाणे घ्यायची, करायची. हा, नॉमिनी सांगू शकत नाही की नाव माझं आहे आणि मला मिळालं पाहिजे असं नाही, असा तो छोटा एक हा, प्रश्न आहे नाही, त्यांचा. अजिबात नाही. नाही. सुरेख, सुरेख, सुरेख. अं, इच्छापत्र केले आणि ते गायब झालं किंवा गायब केलं गेलं, बरोबर. असं झालं तर काय करायचं? बरोबर. बरोबर. तर रजिस्टर बिल असेल तर हा प्रश्नच नाही, कारण डिजिटल कॉपी त्याची हो. आपण काही रक्कम फी छोटीशी भरून त्याची डिजिटल कॉपीची आपण मागवू शकतो. त्यामुळे ती ग्राह्य असते अतिशय. हा, डिजिटल रजिस्ट्रेशन असतं म्हणून तर. आणि मग ते तुमचं म्हणून तर ते लिहिलेलं आहे हाताने, याला हा पण अँगल आहे. हाताने केलेलं फाडलं, गायब झालं, तुम्ही काय करू शकणार आहात? खरंय. पण डिजिटल कॉपी नष्ट नाही होऊ शकत. त्याची तुम्हाला कॉपीज मिळतात. ऑथेंटिक ऍप्लिकेशन करून तुम्ही ते मिळवू शकता. सुरेख. अं, हाही सुरेख केस स्टडी सारखा प्रश्न आहे. त्याच्यावर तर तू बोललेस पण परत एकदा सांगितलंस तर अं, की माझं घर होतं कुठे एका ठिकाणी आणि विल केलं पण ते घर विकलं. आता मग आता बरोबर. काय पुन्हा विल करावं लागेल का? बरोबर. अजिबात नाही. ती त्या विलला एक चिठ्ठी लावून ठेवायची, असं असं घर होतं, ते विकलेलं आहे. त्याचं हो. आम्ही काय गुंतवले किंवा उडवले पैसे. आपण काय कोणाला बांधील नाही. आपण हयात होतो तोपर्यंत आपल्या प्रिकॉशन म्हणून विल केलंय. पण गरज होती, आम्ही विकलं. एक चिठ्ठी लावून ठेवायची. आपण काय अन्सरेबल नाही कोणाला. चिठ्ठी नाही परत लावली विल तरी करायची गरज नाही. कायदा काय सांगेल हो. मग की त्या ह्याच्यामध्ये ऍसेट मध्ये एक ऍसेट होता घर, पण आता तर घर ऍसेट नाहीये आणि चिठ्ठी बिठ्ठी काही लावली नाहीत. कारण चिठ्ठी लावणार बरोबर. रजिस्ट्रेशन मध्ये म्हणजे मग चालतं का तसं, असा त्यांचा प्रश्न येतो की नाही, विकलं ते होतं नाहीये ते आता. घर होतं. हो, हो. आपल्या हयातीत आपण ते काहीही करू शकतो हा. आपल्या ओके. संपत्तीचं. त्यामुळे हम्म. काही गरज नाही. परत विल नाही करायचं. हम्म. ते हम्म. हम्म. म्हणजे त्याचं काय झालं, त्याचं अरे हे घराचं काय झालं काय माहिती, त्याचं काही सापडत नाहीये, असा गोंधळ होऊ नये म्हणून आपण फक्त एक चिठ्ठी लावली तर बरं होईल. पण परत री रजिस्टर वगैरे काही करायला लागत नाही. वा. एक तुला कॉम्प्लिमेंट आहे, हसरा वकील पहिल्यांदाच पाहिला. ते त्यांना तेच सांगतो की आमच्या मित्रवर्गातली सगळी मंडळी हसरी आहेत. छान, गौरी. मेडिकल बिल जे आहे ते पण रजिस्टर करावं लागतं का, असा एक प्रश्न आहे. नाही नाही, त्याला काही ऑथेंटिसिटी नाहीये. इट्स अजून जस्ट नाहीये. अ हा. मॉरल अपील. ते करायचं आणि ते मृत्यूपत्रा बरोबर नाही ठेवायचं. ते आपला भाचा, पुतण्या, सून किंवा जावई, जे लोक निरपेक्षपणे पटकन निर्णय घेऊ शकतील. आपले अच्छा. वारस थोडे गोंधळलेले दुःखात असतात, ते नाही हम्म. निर्णय घेऊ शकत. भाचा, पुतण्या, तरुण मंडळी, की त्याने अरे मामाने हे विल माझ्याकडे मेडिकल विल देऊन ठेवलंय, हम्म. व्हेंटिलेटरच तुम्ही बघा, 3 दिवसांनी काढायला सांगितलंय, आणि नेत्रदानाचं पण सांगून ठेवलंय, तर ती काळजी घ्या रे मुलांनो. असं म्हणजे अच्छा. ते त्या त्या म्हणजे हे माणसाजवळ आधीच देऊन ठेवाय. आधीच हे 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 म्हणजे कायद्यानी अजून मान्यता नसल्यामुळे रजिस्ट्रेशन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण नाही. एक बरोबर. विल करून ठेवलं की जेणेकरून सांगणं सोपं जातं. सो इट्स अ प्रोव्हिजन आउट ऑफ ऍक्ट. बरोबर. असं. मॉरल अपील आहे. बरोबर. अच्छा. कुठलाही वकील हे काम करू शकतो का? कुठलाही, अगदीच जो रजिस्टर वकील आहे, आता सनद ज्यांनी घेतलीये ते, आता माझ्याकडे डिग्री आहे पण मी सनद नाही घेतलेली, तर हा. रजिस्ट्रेशनचं हा. काम मी नाही करू शकत. म्हणजे मी हा. करतही नाही. हो, बरोबर. एक आता जाता आता प्रश्न आहे जो चॅटमध्ये नाहीये, की मी नेहमी हा विचार करत असतो की जसा जसं म्हणजे हे प्रकृती बदलत जाते, म्हणजे हे बदलत आहे सारखं. हु मूव्ड माय चीज मध्ये हेच आहे की हे बदललं आणि मी जर का जागा नसेन तर गेला माझा आता होता तो व्यवसाय निघून गेला. पण आता लोक एकंदर अनिश्चिततेकडे जास्ती सजगतेने पाहतायत. हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअलचं जास्त डॉमिनन्स आहे. संपत्तीबद्दलचं आकर्षण पण आहे. त्यात अनेक गोष्टी असू शकतील. तर असं असताना हे ड्राफ्ट करून देणं आणि फक्त हेच करणं, हाही अतिशय सुंदर एक
नोबल कॉज येट प्रोफेशन असं होऊ शकेल का? अगदी 100% म्हणजे आता ह्या कामासाठी खूपच म्हणजे पूर्वी माझं सुरुवात केलं तर वर्षाला 4 डॉक्युमेंट वगैरे व्हायची. आता महिन्याला 4 डॉक्युमेंट म्हणजे हे काम इतकं व्यवस्थित आकाराला आलेलं आहे की हे असं म्हणजे ज्यांच्याकडे LLB डिग्री आहे, ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, हा, किती लोकांनी आपापल्या एरियात व्याख्यानं द्यावी, लेख लिहावे, येतातच आहेत. सकाळ मासिकात माझे असे येतात. 21 लेख आलेले आहेतच, अजूनही लिहिते मी. तर त्यामुळे याची जागृती आता होतीये, पण अजूनही याची जागृती फार आवश्यक आहे आणि खूप जणांनी या क्षेत्रात यावं. अजून एक पुढचं पण ओपनिंग आहे एक्झिक्युशन ऑफ व्हील साठी. परदेशी असलेल्या किंवा बिझी असलेल्या वारसांना मदत करण्यासाठी टीम स्थापन करावी. हा, खूप हा. लोकांनी क्षेत्रात यावंच यावं. अगदी आता अक्षरशः तेच आहे की एक प्रश्न पण आहे आणि तेही वाटत होतं की बरीचशी मुलं परदेशात आहेत आणि तू म्हणालीस तसं की 5 कोटी ठेवलेत, 5 कोटी ठेवलेत. हा फरक आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ठेवले त्याच्याबद्दलचा मान कमी होत नाही, आदर कमी होत नाही, प्रेम कमी होत नाही. पण तरी सुद्धा एक्झिक्यूट करताना इथे येणं काही वेळेला हे अवजड होऊ शकतं ना. की बरोबर, तेवढ्यासाठी येऊन बरोबर. एक्झिक्यूट करणं. तर त्याच्यासाठी सुद्धा काही सोय करता येते का? की आहे त्याच्या त्यासाठी मग नावाने ती पण त्याला येता येणार नाही, करून टाक असं. बरोबर. पॉवर ऑफ अटर्नीद्वारे इथे असलेल्या वारसांद्वारे हे होतात. नंतर हाऊस एजंट्स, रेरा ज्यांचं रजिस्ट्रेशन हो, झाले ते हाऊस एजंट, नंतर चार्टर्ड अकाउंटंट, कारण टॅक्सेस यांचे इश्यूज हो. येतात आणि हम्म. विश्वासू खात्रीशीर वकील की जो हे सगळी डॉक्युमेंटेशन फसवणूक न होता ह्या करेक्ट. सगळ्या व्यवहार, आता ही स्थिती आलेली आहे की अशा फर्म्स व्हायला हव्या आहेत स्थापन. म्हणजे इथे तो एक्झिक्युटर मगाशी जो प्रश्न आला होता तो इथे कनेक्शन होऊ शकतं की नाव दे आर द Correct. एक्झिक्युटर्स ऑन बिहाफ ऑफ द म्हणजे विल करणारे बरोबर, आणि ज्यांना हे लाभार्थी जे आहेत त्यांना ते मिळणार आहे याच्यामधला तो असा असू बरोबर, शकतं आणि हे आपण करू शकतो म्हणजे संस्थाच्या बरोबर. हो, नावाने की तुम्ही हे करा कारण त्याला यायला वेळ नसेल कोणी बरोबर. सांगावं त्यावेळेला बरोबर, असं. बरोबर. हे मदत करतील असं लिहायचं. कारण इतकं ते सापेक्ष आहे सगळं, की ते बर. संस्थाच बंद पडली. तो हा मी तेच वकीलच विचारणार नाही होतो. हा, जगाला हा. असं. त्यामुळे अशी मदत घ्यावी त्यांनी. इथल्या ह्या नंबर आहेत. ह्याच्या त्यांनी संपर्क साधावा. सॉलिसिटर फर्म किंवा हे असं जे आहे ते. किंवा या हा. लोकांची म्हणजे शेवटी विश्वासार्हता हे करेक्ट. येतच सगळीकडे. बर मग आता पलीकडच्या बाजूने सुद्धा मी प्रश्न विचारतो थोडासा उपप्रश्न होतोय की असं मी काही लिहिलं नाही समजा माझे विल करताना किंवा कोणी विल केलं त्यांनी पण जो आरस आहे तो बाहेर आहे आणि त्याला हे खरंच यायला जमत नाहीये तर कॅन दॅट फेलो अपॉइंट अन एक्झिक्युटर तो असं म्हणू शकतो की बाबा हे माझ्या आईनी वडिलांनी किंवा कोणी लिहून ठेवलं तेवढं एक्झिक्यूट करा काय हो. असेल ते बघू असं करू शकतो का? अगदी बरोबर आहे. म्हणजे बँकेतनं रिटायर झालेल्या माझ्या हा. मैत्रिणी आता माझ्या टीमला जॉईन झाल्यात. तर बँकेचा पार्ट, कारण आम्ही दोन्ही आहे ना, बँकर पण आहे आणि लॉयर पण आहे. तर करेक्ट. त्यामुळे मला हे सगळे इश्यूज कळतात, की नॉमिनेशन उडलं आमच्या सिस्टीम मधनं, मग काय हाल होतात. तर त्यामुळे हम्म. मग ती आता या टीममध्ये ती आल्यामुळे त्या वारसांना मदत करते ती, की म्हणजे इंडेम्निटी बॉन्ड बनवून द्यायचं काम वकील मैत्रीण करते. आणि मग नंतर प्रत्यक्ष बँकेचा जो लढा आहे तो आम्ही लोक पटापट देऊ शकतो, त्या लोकांना करेक्ट. मदत करतो. त्यामुळे हे दिवसेंदिवस वाढणारच काम आहे आता. हा, हा. वाह. छान, छान, छान. अनेक प्रश्न आहेत. अजून एक घेऊया आणि मग हळूहळू समारोपाकडे जाऊया. 17 past 10 इंडिया टाइम. उदय कुलकर्णी आणि सतीश देसाई एवढे दोन प्रश्न घेतो आणि मग आपण समारोप करूया. उदय, आय एम ब्रिंगिंग यू इन दी स्पॉटलाइट. तुला तुझं अनम्यूट करता येणारा असा एक दिलेला आहे. हॅलो. येस. या. क्लिअर. माझा प्रश्न असा होता, ऐकू येते? येस, क्लिअर. येत आहे. माझा प्रश्न असा आहे की पती पत्नी दोघांचं विल वेगळं वेगळं असू शकतं का का एकच जॉईंट असू शकतं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, इच्छापत्राला FD सारखं फिक्स टायमिंगचं एक्सपायरी डेट ठेवता येते का? जर एक्सपायरी डेट ठेवली नसेल, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, तर त्याच्यानंतर ते ऑटो रिन्युअल होऊ शकेल का? आहेत त्या कंडिशन पुढे कंटिन्यू होतील का? जर पुन्हा ते बरोबर, मी रिन्यू केलं नाही तर? वाह. बरोबर.
हा, इच्छापत्राला व्हॅलिडिटी काही नाही. दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देते की 10 वर्षात फारशी परिस्थिती बदलली नाही, काही पावत्या कमी झाल्या, काही वाढल्या, काही इन्व्हेस्टमेंट बदलल्या, स्वरूप फ्लॅट तोच आहे आणि सगळं म्हणजे मुव्हेबल इममुव्हेबल प्रॉपर्टी मात्र तीच पाहिजे, तर त्याला अजिबात एक्सपायरी नाही. 15 वर्षापूर्वी केलेलं विल आजच्या क्षणाला जोपर्यंत नवं विल करत नाही तोपर्यंत ते विल व्हॅलिड असतं. काही प्रश्नच नाही त्याला एक्सपायरी डेट अजिबात नसते. पुढचं रजिस्टर विल केलं की तो पहिला मुद्दा येतो की या विलद्वारे मी आधीचं विल कॅन्सल करत आहे, हाच पहिला पॅरा असतो आपल्या ड्राफ्टिंग मध्ये. पण तो नसेल आणि तेच विल शेवटी केलेलं विल ग्राह्य धरलं जातं. मग ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केलेलं शेवटचं विल आहे, ओके, ते ग्राह्य धरलं जातं, नो एक्सपायरी. आता दुसरा प्रश्न सांगते की जॉईंट करावं का सिंगल हा करावं. हा तर जॉईंट करावं का सिंगल करावं, प्रॉपर्टी कोणाकोणाच्या नावावर हे ठरतं. पण मी असं आवाहन करीन की एकटी मिस्टरांच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर कायम आपल्या बायकोचा हक्क 100% प्रोटेक्ट करावा. विल मध्ये तसं नीट ड्राफ्टिंग करावं की माझ्या माघारी सगळं बायकोचं राहील, तिच्या नंतर या मुलाला देते, या मुलाला देतोय, या टाईप वाटणी करावी. परंतु तुम्ही त्या स्त्रीचा हक्क किंवा स्त्रीने पुरुषाचा हक्क 100%, कारण अगतिक होत जातो माणूस वाढत्या वयानुसार. तर त्यामुळे सिंगल विल जॉईंट विल तुम्ही केलं तर उत्तमच आहे की सर्व्हायव्हर विल बी ओनर ऑफ एंटायर प्रॉपर्टी, जॉईंट नावावर असेल तर. परंतु सिंगल विल केलं तर आपल्या पार्टनरचा, आणि त्यात क्लॉज असतो ना की इफ शी प्रीडिसिजेस मी, तिचा मृत्यू माझ्या आधी झाला तर हे मुलांना मिळावंच, काही प्रश्नच नाही माझ्या पश्चात. परंतु आपल्या जोडीदाराचा हक्क 100% नीट प्रोटेक्ट करावा, जोडीदारानंतर त्या मुलाला देऊन टाकावं. आणि तसं जर अच्छा. जोडीदारांनी नाही केलं तर म्हणजे हा मोठा एक प्रकारचं वंचनाच आहे ना, ही फसवणूक आहे की ज्या बाईने आपल्यासाठी आयुष्य घातलं तिला तुम्ही मुलांच्या जीवावर कसं काय सोडताय. असं नाही करू. याच्या इथे उपप्रश्न उदयच्या प्रश्नाला जोडून असा आहे की लाभार्थी अशा वेगळ्या संस्था पण असू शकतील, धरून चाल. व्यक्ती असू शकतील, संस्था असू शकतील आणि कारण असू शकेल. तर नवरा किंवा बायको यांच्या मते लाभार्थी, व्यक्ती, संस्था आणि कारण हे वेगळं असू शकतं. अशा वेळेला काय असेल की मला म्हणजे उदयच्या बोलण्यात असं जाणवलं की मला असं वाटतं की आमच्या दोघांचं जॉईंट विल केलं तर असं असू शकतं की नाही, मला या संस्थेला हे जावं असं वाटतं, किंवा मला ह्या व्यक्तीला जावं असं वाटतं, किंवा मला ह्या कार्याला जावं असं वाटतं. तेच तिला वाटेलच अशातला भाग नाही. तर अशा वेळेला बरोबर. एकत्र केल्यानंतर पंचायत झाली तर हो. परत काय? तर म्हणून तर या ड्राफ्टिंगला महत्व आहे की हा सर्व्हायव्हर विल बी एंटायर ओनर, असं तुम्ही म्हणताय का सर्व्हायव्हरला फक्त तिथे राहण्याचा, ती प्रॉपर्टी उपभोगण्याचा अधिकार आहे. असं तुम्ही ड्राफ्टिंग कसं करताय, तो मृत्यूपत्र बदलण्याचा अधिकार सर्व्हायव्हरला देताय का, की ती माझ्यानंतर, मग त्यावेळेला अशा वेळेला सर्व्हायव्हरनी वेगळं विल बनवायचं त्या हा अधिकाराचा वापर करून की आता नवऱ्याने विल केलं होतं, मला सगळं आलेलं आहे, आता मी हे नवं विल करते आहे आणि मी हे यातल्या, पण तो बदलाचा अधिकार त्या जॉईंट विल मध्ये पाहिजे. पण अदर त्या वेगळं केलं असेल सेल्फचा. समजा याला असं लावून की वेगळं केलंय, धरून चाल वेगळं, कारण दोघांच्या प्रॉपर्टीज आहेत, दोघांची कामं आहे, दोघांची व्यवसाय आहे हो. आणि लाभार्थींची इच्छा वेगवेगळी आहे. त्यामुळे एक्स अँड वाय. हा. तर हे सध्याच्या जगामध्ये आता नाऊ इफ यू आर टॉकिंग अबाउट हो. 2025 ऑनवर्ड्स, की जिथे इंडिव्हिज्युअलिझम हा वाईट चांगलं काही नाही, तो आताचा भाग आहे सगळा. मग असं आहे. असून जॉईंट बरोबर. केल्यामुळे पंचायत येऊ शकते का? त्यापेक्षा वेगवेगळं केलं आणि हो. एकमेकाला दिलं, हो. असं होऊ शकतं का? हो, होतं होतं हा प्रत्येक माणसाची, म्हणून तर असं हा स्टँडर्ड काही नसतं, काही प्रत्येकाची नसतं. इच्छा हा बघायची. हो, हा की अगदी घटस्फोटाच्या वर्जवाले असलेल्या माणसांना जॉईंट विल म्हणून करा म्हणून का सांगावं. लिव्ह इन हो, मधले लोक दॅट्स अ गुड असतात, पॉइंट. तो हा तर फार मोठा वेगळाच व्याख्यानाचा विषय असतो. तर हो हो त्यामुळे ते लोक कसे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही ठरवतो जॉईंट विल का सिंगल विल. म्हणजे करेक्ट. ते पण माणसाचं ऑब्झर्वेशन हे सतत करावंच लागतं आम्हाला पण, ग्रेट, की ग्रेट. प्रत्येक, म्हणून तर प्रत्येकाची लाईफ स्टोरी वेगवेगळी, हा प्रत्येकाची त्याप्रमाणे तसं तसं करायचं. क्या पण बात आहे, जॉईंट वंडरफुल. केलं तर आपला हक्क जोडीदाराचा प्रोटेक्ट करेक्ट करावं हे करेक्ट. आमचं आवाहन असतं येस, 100%. व्हेरी गुड. वंडरफुल खूप छान वंडरफुल. उत्तर दिलं गौरीताई.
येस, खूप सुंदर. जकास. थँक्यू. आणखी एकच याच्यातला उपप्रश्न विचारू का? विचार ना, आपल्याकडे 1 मिनिट आहे, नो आहे ना? प्रॉब्लेम. बऱ्याचशा आपल्या ज्या घराच्या प्रॉपर्टीज आहेत पूर्वी केलेल्या, त्यावरती जॉईंट नाव द्यायची प्रथा फारशी नव्हती. घरातला बरोबर. मुख्य म्हणून खरंय खरंय. मिस्टरांचं नाव असेल, बाकीयांचं नाव नसेल, तर त्या बरोबर. ठिकाणी पुन्हा जर अशा केसमध्ये मिस्टरांच्या नावावरती घर आहे, पण मिस्टर गेल्यानंतर पत्नीला आधी पहिल्यांदा ते घराचं नावाचं हे सिद्ध करायला लागेल की ही प्रॉपर्टी तिच्या नावावरती पण ट्रान्सफर झाली किंवा करून घ्यावी लागेल, असं काही आहे का? हा काही वा. कॉम्प्लिकेशन? नाही, त्यावेळेला सक्सेशन ऍक्ट मध्ये येतो आणि अच्छा. पत्नीला इतर मुलांबरोबर समजा 3 मुलं आणि बायको 25-25% तिची वाटणी होते. तिला ती काही मालक वगैरे नाही होत. मृत्यूपत्र म्हणून ते करायचं. तिला म्हणजे मुलांच्या ऍट द मर्सी ऑफ चिल्ड्रन असं राहावं लागेल 25%वर. सारखं त्यांच्या नजरेकडे बघून की आई आता तू तुझा हिस्सा सोड, आम्हाला हे घर विकायचंय. तिला नसतं विकायचं. म्हणजे असे खूप इश्यूज येतात. म्हणून म्हणजे मृत्यूपत्र ते केल्यानंतर जर का जो कोणी असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, पत्नी नसेल तर मुलगी, कोण जे कोणी असेल ते, तर त्याला दिल्यानंतर तिथे परत प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल सुद्धा सोपं होऊन जाईल, असं तुला बरोबर. म्हणायचं, बरोबर? करेक्ट बरोबर. करेक्ट. परफेक्ट, अगदीच राईट. बरोबर. गुड ग्रेट. क्वेश्चन्स, रिअली गुड क्वेश्चन्स. सुपर, झकास, एकदम. सुपर, खरंच छान. मग आता समारोपाकडे येऊया. जी लोक पहिल्यापासून आपल्या बरोबर आहेत, म्हणजे अगदी अथर्व आनंदच्या आधी सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा, अजूनही प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे सेशन सुरू असतात वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समध्ये किंवा इथे सुद्धा. अथर्व आनंद सारखे कोर्सेस सुरू असतात. अथर्व आनंदचे 5 लेयर्सचे कोर्सेस आहेत, भगवद्गीतेचे 2 लेयरचे कोर्सेस आहेत, चिरुद्र आनंद, श्रीसुक्त. फक्त आपण ज्यावेळेला अध्यात्म अध्यात्म करतो ना, त्यावेळेला पहिलं महत्व अध्यात्मामध्ये वैभवाला आहे. वैभव म्हणजे उन्माद नाही, वैभव म्हणजे संपत्ती नाही, वैभव म्हणजे वैभव. की संपत्तीमध्ये दानत ज्यावेळेला मिसळली जाते त्यावेळेला होतं ते वैभव. आणि मग ते विचारांचं वैभव असेल, कार्याचं वैभव असेल, भावनांचं वैभव असेल, या वैभव सुद्धा मिळवायलाच पाहिजे, कारण वैभवाशिवाय अध्यात्म नाही, हे आपल्याकडे कायम सांगून ठेवलेलं आहे. कधीही दारिद्र्याचे गोडवे आपल्याकडे गायले गेले नाहीत. ते गोडवे गायला सुरू केलं ते कर्मदारिद्र्य माणसांनी. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणीही बघा, की जो अध्यात्मात शिरला त्यांनी वैभव उपभोगलेला आहे, गौतम बुद्धापासून कोणीही त्या. की एकदा त्यातला बघून झाल्यानंतर त्याला जाणवलं किंवा हे फोल आहे असं जाणवायला लागलं, की फोल आहे हे कोणी म्हणावं, की ज्यांनी ते उपभोगलंय त्यांनी. त्यामुळे वैभवाची अति गुणगान पण नको आणि दारिद्र्याचं अति गुणगान पण नको, पण वैभवासाठी स्वतःच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, आध्यात्मिक, भावनिक याच्यासाठी एकंदर हा प्रवास आहे सगळा. आणि ते ठरवलं गेलेलं आहे, की आधी पूर्वी प्रोजेक्ट मॅनेजमेंटकडे भर होता, आजही तो ठेवून लिडरशिपकडे, आणि मग आता ह्या सगळ्या याच्यातनं एक 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 उलगडत 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 आपण चाललोय. श्रीसुक्तामध्ये वैभव पाहिलं, विष्णू सुक्त किंवा विष्णू सहस्त्रनामामध्ये आपण त्याचं धारण करणं पाहिलं, रुद्रामध्ये त्याचं सार्वभौमत्व आणि सर्वंकष वृत्ती पाहिली. अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. पुढेही अजून काय 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 कोर्सेस येतील. आणि आता यावर्षी असं ठरलं, की गौरी जशी माझी मैत्रीण आहे छान, तसे अनेक वेगळ्या व्यवसायातले छान 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 मित्र आहेत. माझ्या व्यवसायामुळे झालेले अनेक मित्र. तर त्यांच्या असेच आपण एकदा छान छान मुलाखती घेत जाऊ. आणि आपला जी काही कम्युनिटी आहे ती अतिशय सुरेख, अतिशय सुरेख, इमोशनली अनअटॅच येट वैभवपूर्ण अशी जर का करता आली. आणि आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं, की असताना वैभव आणि गेल्यानंतरचं वैभव सुद्धा कसं पास होईल याच्याकडे कशी लक्ष देता येईल.